चालू करायची का meeting? आले ना सगळे, कोणी तर आलंच नाही ना. हो आले. नाही कोणीच नाही आलं. आपले कोणी नाही आलं. सगळेजण आले. महाजन आलेत का? नो महाजन प्रॉब्लेम चालू करा. महाजन आलेत? हा महाजन सर आले. ठीक आहे, ठीक आहे. बिलकुल चालू करा, नो प्रॉब्लेम. येस येस. व्यंकटेश महाजन, वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद, नॅक, त्याचप्रमाणे IQC डिपार्टमेंट तर्फे आयोजित आज जी मीटिंग आहे त्या मीटिंगला मी सर्वप्रथम प्रोफेसर वैभव कुलकर्णी सरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. NK ऑर्चिड कॉलेज अँड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर या ठिकाणी सर प्रोफेसर म्हणून काम करतात. सरांचं या ठिकाणी स्वागत करतो मी. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर, IQC कोऑर्डिनेटर डॉक्टर बनाय मॅडम, नॅक कोऑर्डिनेटर डॉक्टर विनोद कुमार वायकर सर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद बेळवीकर सर, त्याचप्रमाणे श्री सचिन महाजन सर आणि प्राध्यापक अभय शिंदे सर, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज जे आपल्याकडे प्रोफेसर वैभव कुलकर्णी सर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले आहेत आणि सरांनी आपल्याला मार्गदर्शन करायचं ठरवलेलं आहे. तर हे मार्गदर्शन करण्यापूर्वी सरांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. हे सर हे प्रोफेसर आहेत ऑर्चिड कॉलेजला. त्याचप्रमाणे नॉमिनेटेड ॲज इनोव्हेशन अँबॅसिडर बाय MHRD MIC इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल टू क्रिएट अ कोलॅबरेटिव्ह अँड को-क्रिएटिव्ह एन्व्हायरमेंट फॉर इनोव्हेशन इकोसिस्टम. त्याचप्रमाणे सरांचं जे काम आहे ते वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा काम आहे. त्याच्यामध्ये न्यू ऍग्रिकल्चर अँड हर्बल प्लांट युटिलिटीवर आहे. त्याचप्रमाणे अफोर्डेबल अँड ऍक्सेसिबल हेल्थ केअर या ठिकाणी किंवा या एरियामध्ये सुद्धा सरांचं काम आहे. त्याचप्रमाणे क्लीन अर्बन मोबिलिटी, त्याचप्रमाणे स्मार्ट सस्टेनेबल सिटीज याच्यावर सुद्धा सरांचं काम आहे. त्याचप्रमाणे सर आता सध्या जे काम किंवा त्यांचं प्रोजेक्ट वगैरे चालू आहे ते आहे ते स्टार्टअप इन्क्युबेटर याच्यावर सरांचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे बिझनेस ऍक्सिलेटर, त्याचप्रमाणे सीड फंड, को-वर्किंग स्पेस, को-वर्कर स्पेस असं म्हणून सुद्धा या विभागामध्ये सरांचं काम चालू आहे. ते सर एक चांगलं मेंटॉर नेटवर्क या ठिकाणी उभं करायचं त्यांचं चालू आहे. तर या ठिकाणी मी सरांचं महाविद्यालयातर्फे या ठिकाणी सहृदय स्वागत करतो आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य चौधरी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं. एक महत्वाचा उल्लेख मकरंद सर, वैभव सरांच्या बाबतीतला तुमचा राहून गेला तो असा की वैभव सर हे आपल्या परिवारातले आहेत. बरोबर. सगळ्यात महत्वाची सॉरी नाहीये, मी सहज बोलतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की वैभव कुलकर्णी हे आपले आहेत. अनेक वर्षांपासून ते आपल्याशी संबंधित आहेत. उत्तम निवेदक आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामाचा त्यांचा उल्लेख केलाच. तर हा एक विषय ते आपल्याकडे घेऊन आलेले आहेत की कशा पद्धतीने विशेषतः फॅकल्टीज यांच्यामध्ये इनोव्हेशन्स वाढावेत आणि नव्या शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्या गोष्टींना आता खूप महत्व आलेलं आहे की पारंपरिक पद्धतीचं आपलं जे शिकणं आणि शिकवणं आहे या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप चेंजेस आता येऊ घातलेले आहेत आणि आउटपुट ओरिएंटेड एज्युकेशन आता जास्त महत्वाचं मानलं जाऊ लागलेलं आहे आणि फॅकल्टीजनी सुद्धा त्यामध्ये काही योगदान देणं आणि स्वतःचे स्टार्टअप सुद्धा सुरू करणं असा काही विषय आता ते आपल्या समोर ठेवणार आहेत. आता जो आपण हा एक 5-6 जणांचाच ग्रुप या ठिकाणी एवढ्यासाठी घेतलाय की खर तर आपल्या सगळ्या स्टाफ सोबत आपल्याला एकत्रीकरण करायचंय आणि हा विषय करायचा आहे. पण मी अगोदर असं वैभव सरांनी म्हटलं की अगोदर आमची जी कोर टीम आहे ज्याला आम्ही IQC ची टीम आहे म्हणून, नॅकची टीम म्हणून, त्यांच्यासोबत ही एकदा आयडिया आपण शेअर करू की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, याची कक्षा काय आहे आणि कुठपर्यंत हा विषय आपल्याला घेऊन जाता येऊ शकतो. मग आम्ही हा विषय सगळा शेवटपर्यंत खालपर्यंत सगळ्या फॅकल्टीज पर्यंत पोहोचवू. कदाचित संस्थेला इन्व्हॉल्व यामध्ये करून घेऊ. माननीय मिलिंदजी पाटील आपल्या संस्थेचे सेक्रेटरी या बाबतीत खूप आग्रही आहेत आणि आजच त्यांचं माझं बोलणंही झालं काही विषयांच्या संदर्भामध्ये. तेव्हा त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की आपण हा सगळा जो वेळ आहे लॉकडाऊनमुळे हातामध्ये शिल्लक राहणारा अशा क्रिएटिव्ह वर्किंगसाठी खर्च केला पाहिजे. तर त्याही दृष्टीने आपल्याला आपल्या फॅकल्टीजसाठी आणि ऑफकोर्स आपल्या स्टुडंटसाठी आपल्याला काय करता येऊ शकतं हा सगळा विषय आपल्याला करायचा आहे. मी फार वेळ घेत नाही. इथं आता आपल्या सगळ्यांच्या सोबत आपल्या वैभवजींसाठी फक्त मी सांगतो सगळ्यांना की अभय शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या नॅक
आपल्या आयक्यूसीच्या कोऑर्डिनेटर अर्चना झाडे मॅडम आहेत. मकरंद चौधरींचा तुमचा तर परिचय झालेलाच आहे. इकॉनॉमिक्सचे प्रमोद बिरडीकर सर आहेत. आमचे ग्रंथपाल सचिन महाजन आहेत. माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी आमचे नॅक कोऑर्डिनेटर विनोद कुमार वायचळ सर आहेत. या सगळ्या मंडळींची ही चर्चा आपण आता करायची आहे आणि मग नंतर व्यापक प्रमाणामध्ये एक मोठं ओरिएंटेशन ज्याला आपण म्हणून आपल्या स्टाफ सोबत करायचं आहे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या आयडिया आमच्याशी शेअर कराव्यात. मीनवाईल समजा कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले, वैभवजींना काही विचारावं वाटलं तर जरूर आपण विचारू शकता. वैभवजी. ओके, चलो थँक्यू सर. चौधरी सरांचे मी आभार मानतो की त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि ज्यायोगे आता एक रिस्पॉन्सिबिलिटी MIC जे आपण म्हणतोय त्या इनोव्हेशन काउन्सिलने एक सोपवली आहे, ती म्हणजे इनोव्हेशन अँबॅसिडर. एक वर्षासाठीचं बिरुद असं मला मिळालंय आणि त्या अंतर्गत तुम्ही किती नेटवर्किंग करू शकता, किती कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स तुम्ही जमा करू शकता असा विषय त्यांनी सांगितलेला आहे. त्या माध्यमातून इनोव्हेशन्स ग्रासरूट पर्यंत पोहोचावे यासाठी आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, स्पेसिफिकली हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स यांना टार्गेट करतोय. आतापर्यंत वी आर वर्किंग इन आवर सायलोस. आपण आपल्या स्वतःच्या कक्षांमध्येच आणि आपल्या आपल्या क्षमतांनुसार आपापल्या ठिकाणी काम करत होतो. पण आता जग ज्या पद्धतीने बदलत आहे त्याच्यामध्ये हे आवश्यक झालंय की जिथे आपण को क्रिएटिव्हनेस आपला वाढवलं पाहिजे आणि अनेकांसोबत आपल्याला हे काम करता आलं पाहिजे. कारण या वेगवेगळ्या ज्यांना आपण फॅकल्टी म्हणून तसं डिस्क्रिमिनेट करत होतो ते आता तसं डिस्क्रिमिनेट न करता आपल्याला एकसंधपणे सगळ्यांना कॉन्व्हर्ज करत एखाद्या गोलकडे अचीव्ह करण्यासाठी जायला लागेल. अशा पद्धतीचा विचार हा आता वरपासून म्हणजे MHRD पासून तो खालपर्यंत असा सुरू झाला. त्या अनुषंगाने मी असा एक इनिशिएटिव्ह घेतला आणि जे कम्युनिकेट केलंय MIC ला. MIC म्हणजे इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल हे प्रत्येक हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मध्ये आहेत. आज घडीला आपण भारतामध्ये एकूण 45,000 हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत असं आपण म्हणतो. तर या 45,000 जवळपास एक 13,000 इन्स्टिट्यूट्स मध्ये आज घडीला इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल ही बांधली गेली आहे. आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे तो MHRD ने घेतला. आपल्या जी एज्युकेशनची मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीने घेतला आणि त्यांच्या माध्यमातून आता ही सगळी जी लोक आहेत ती काही प्रमाणात एका प्लॅटफॉर्मवर यायला चालू झालं. माझ्या कॉलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर MK ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला काम करतो. माझं काम जे आहे ते त्या मेकॅनिकल आणि त्याच्या संदर्भित असलेल्या काही प्रोजेक्ट्स बद्दलच आतापर्यंत लिमिटेड होतं. पण गेल्या 4 वर्षांमध्ये झालेला जो बदल आहे आणि जसं सर म्हणाले की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही पुढच्या येऊ घातलेल्या काही वर्षांमध्ये हे अपेक्षित करते की तुमच्याकडे रिसर्च आणि इनोव्हेशन साठी सेपरेट अशा पद्धतीचं प्रोव्हिजन असलं पाहिजे. त्याला अनुसरून इनोव्हेशन अँबॅसिडर म्हणून आपल्याला काय करता येईल हे एक प्रपोजल मी त्यांना पाठवलं की ज्याच्यामध्ये मी असं म्हटलंय की आय विल बी दी हब अँड स्पोक मॉडेल wherein we could be developing some of the higher educational institutes which are around सोलापूर. तर मग माझं राहण्याचं ठिकाण नेटिव्ह प्लेस उस्मानाबाद असल्यामुळे स्वाभाविक मी उस्मानाबादचे जे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना अप्रोच करतोय की ज्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यासोबत कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स करता येते. बरं, याच्यासाठीची तयारी कशा पद्धतीने करणार आहे आपण? तर याच्यासाठीची तयारी आहे ती मला एक 15 दिवसांचं ट्रेनिंग याच्यावरचं मिळालं जे की IIM लखनौला मला पाठवण्यात आलं होतं आणि तिथे एस्टॅब्लिशिंग इनोव्हेशन इकोसिस्टम्स इन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असाच विषय होता. त्याच्यामुळे तिथली जी काही रचना आहे ते तर तसं मॅनेजमेंटचं मोठं कॉलेज आहे आणि त्यांच्याकडून ज्या पद्धतीचं इनपुट आम्हाला सगळ्यांना मिळालं. आम्ही 27 लोक होतो की ज्यांना तिथे पाठवलं होतं आणि ह्या 27 लोक हे सगळे इनोव्हेशन अँबॅसिडरच होते. त्यांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं गेलंय. काही पुस्तकं आणि काही कोर्स मटेरियल दिले गेले. त्याच्यावरून एस्टॅब्लिशिंग इनोव्हेशन्स इन HEI हा विषय मी थोडस पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. आता ज्यावेळेस आपण हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असं आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याकडे असलेल्या ज्या फॅकल्टी आहेत त्या फॅकल्टी आर्ट, कॉमर्स, सायन्स, एन्व्हायरमेंटल, बायोमेडिकल, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी अशा वेगवेगळ्या फॅकल्टीचा असू शकेल. पण आत्ताचा जो विचार आपण करतोय ज्याच्यामध्ये हे सगळे कोहरंट आणि कोहेसिव्ह एफर्ट्स जे आहेत ते आपल्याला एक गोल कुठलं तरी की जे आपण सेट करू
इनोव्हेशन्सच्या बाबतीत की हा इनोव्हेशन इंडेक्स आपल्याला गाठायचा आहे आपल्या स्वतःच्या इन्स्टिट्यूटचा, ज्याला आता भारत सरकारने आर्या रँकिंग म्हणून दिलेला आहे. आणि नॅकच्या रिपोर्ट्स मध्ये सुद्धा आता ते इन्क्लूड आहे की तुम्ही पेटंट्सवर किती काम केलेलं आहे, तुम्ही इनोव्हेशन्सला किती महत्व दिलेलं आहे. या इनोव्हेशन्सला नुसतंच तुम्ही डेव्हलप करून उपयोगाचं नाही, तर हाऊ दीज इनोव्हेशन्स कुड रीच टू द मासेस ॲज अ होल, तर आणि तरच आपण त्याला इनोव्हेशन्स म्हणू. म्हणजे रिसर्चवर आतापर्यंत भरपूर काम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर पैसा गुंतवला सुद्धा गेलाय. सो वेल्थ इज इन्व्हेस्टेड इन द रिसर्च फंडिंग, नो डाऊट इट इज एसेन्शियल. पण त्याचबरोबर मग वेल्थ क्रिएशन मध्ये तसं जास्त काम झालेलं नाही. याचं जर काही स्टॅटिस्टिक्स मांडायचं ठरवलं तर 94% हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स मध्ये जे प्रोजेक्ट्स म्हणा किंवा एमफिलचे प्रोजेक्ट्स असतील किंवा आपण डॉक्टरल थिसिस जे करतो त्या पद्धतीच्या थिसिसला कुठेही मार्केट दिसत नाही. फक्त चोजन फ्यू असे 6% केवळ मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकतील अशा पद्धतीच्या दर्जाचे आपण शोध निबंध लिहितो किंवा त्या पद्धतीचं वर्क आपण करतो. हे सगळ्याच इन्स्टिट्यूट्सला लागू आहे, म्हणजे इन्क्लुडिंग IITs, NITs आणि ज्याला आपण नॅशनल इम्पॉर्टन्सच्या इन्स्टिट्यूट्स म्हणून तिथेही हे लागू आहे. फक्त चोजन फ्यू एक काही IITs आणि हे सोडल्या तर तिथले प्रोजेक्ट्स हे डिप्लॉय होण्याच्या ताकदीचे आहेत असं आपण म्हणूया. तर ही जी लिथार्जी आहे की ज्या ठिकाणी आपण आपलं रिसर्च जे आहे ते फक्त आणि फक्त पुस्तकांपुरतं आपण ठेवतो, आपला त्याच्यामधला जो एच इंडेक्स आहे तो आपण वाढवत असतो, किंबहुना सायटेशन्स आपल्याला समजा 301 सायटेशन्स माझ्या पेपरला मिळाले तर त्याच्यामध्ये आपण आपली धन्यता मानत असतो आणि हे स्वाभाविक होते आतापर्यंत. पण ज्यावेळेस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी डिक्लेअर होते आणि तदनुषंगिक जी काही आपल्याला एक चेंज म्हणून आपल्याला अपेक्षित आहे त्या चेंजची जी नांदी आहे ती अशा इनोव्हेशन्स मधून मिळणार आहे. आणि म्हणून हा विषय घेऊन थोडं पुढे जायचं असं मी ठरवलंय आणि 2-3 आपल्या इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांच्याशी बोलणंही झालंय. त्या पद्धतीने RP कॉलेज जे आहे आपलं त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन होऊन एक त्यांच्यासोबत मी एक एस्टॅब्लिशिंग इनोव्हेशन इकोसिस्टम्स इन HEI हा विषय मी त्यांच्या सगळ्या फॅकल्टी मेंबर्सना मांडलाय. 35 एक फॅकल्टी मेंबर्स होते, त्याच्यापैकी जवळपास 22 एक डॉक्टरल थिसिस कम्प्लीट झालेले होते, म्हणजे डॉक्टरेट होते सगळे. त्याच्यानंतर मी आपले डॉक्टर गायकवाड म्हणून जे आहेत डायरेक्टर सब सेंटर त्यांच्याशी बोललोय की त्यांनी हा विषय पुढे न्यायचा असं ठरवलंय. बजाज म्हणून जे आपलं इन्क्युबेशन सेंटर आहे बामूला औरंगाबादला जे आपलं सेंटर आहे त्याच्याशी हा एक हब अँड स्पोकचं जे मॉडेल आपण म्हणतोय त्या पद्धतीने हे जोडलं जाण्याचं असं त्यांनी मान्य केलंय आणि त्या पद्धतीने त्यांचे एक ओरिएंटेशन सेशन आपण घेणार आहे. सर कोरोना पॉझिटिव्ह झाले मध्ये आणि त्याच्यामुळे ते थोडंसं लांबणीवर पडलंय. आता आपण ज्यावेळेस मकरंद चौधरी सरांशी या बाबतीत मी बोललो त्यावेळेस हे लक्षात येते की आपल्याकडे खूप चांगला रिसोर्स आहे. सरांनी बरंचसं मला ब्रीफिंग केलं की ज्या माध्यमातून डॉक्टरेट्स आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत, त्याच्याच बरोबर आपण रिसर्च ओरिएंटेड वर्कही खूप करतो. सरांनी ज्या पद्धतीने मला ब्रीफ केलं त्या पद्धतीने आविष्कार मध्ये देखील आपण काही प्रोजेक्ट सादरीकरण केलेले आहेत आणि आविष्कार मधल्या काही झोनल पर्यंत आपण गेलेलो आहे. आणि सरांचं स्वतःचंही काम त्यांनी मला त्या निमित्ताने सांगितलं की काय काय ह्याच्यामध्ये ते काम करतात. तर हे जे आपण सायलोज मध्ये असे काम करायचो की ज्यांच्यामुळे आपण आपापलं रिसर्च आपापल्या कक्षांमध्येच फक्त सीमित ठेवलं होतं. आता गरज अशी आहे की हे कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स एकत्र येऊन आपल्याला करता येतील का याची चाचपणी आपल्याला कुठेतरी करणं भाग आहे. म्हणून हा इनिशिएटिव्ह आपण घेतोय आणि त्यासाठी 3 ते 4 विषय मी आपल्या समोर मांडू इच्छितो की ज्या विषयांचं आकलन काही प्रमाणात एक्सपोजर मिळाल्यामुळं माझं थोडंसं जास्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. माझा एक विद्यार्थी 3rd इयर इंजिनिअरिंगला असतानाच त्याला त्या एफर्ट्समुळे जे पेटंट आम्ही एक दाखल केलं, टू अंडरलाईन 5 पेटंट्स मी केले, त्याच्यापैकी एक ऑस्ट्रेलियन पेटंट सुद्धा मी दाखल केला आहे आणि ते ग्रांटेड आहे. तर ह्या पद्धतीचा विचार ज्यावेळेस आपण स्टुडंट सोबत मांडतो त्यावेळेस नॅचरली ते गेट मोटिवेटेड आणि मग असे मोटिवेटेड असलेले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या सोबत आपण काम करत असताना ऑटोडेस्क या कंपनीने 3rd इयरलाच त्याला एक ऑफर दिली आणि 15,000 रुपये त्याला 3rd इयरलाच त्याला मिळायला चालू झाले. दुर्दैवाने त्याला वडील नव्हते, त्याच्यामुळे स्वतःची फीस तो स्वतः भरू शकला आणि आता तो फायनल इयरला आहे. 3rd इयर मध्येच त्याच्यासोबत काम करत असताना एक इनोव्हेशन आम्ही केलं होतं
ज्या इनोव्हेशनचं नाव आहे आसन. आसन हा एक प्रॉडक्ट होता की जो बॅक पेन रिलीफ साठी आहे. म्हणजे आता सध्या आपण जो बोलतोय, तर समजा एक तासभर मी असंच याच पोश्चर मध्ये तुमच्याशी बोलतोय, तर स्वाभाविकपणे माझे जे पेल्विक रिजन मधले जे मणके आहेत त्यांना काही प्रमाणात ताण येणार. कारण असं म्हणतात की आपण आपल्या इशियल ट्युब्रोसिटीजवर बसतो, हिप बोन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर बसतो, आणि काही कालावधीसाठी त्याच्यावर जर का लोड तसाच येत राहिला तर तो लोड वर ट्रान्सफर होत राहतो मणक्यांकडे, आणि त्याच्यामुळे मग बॅक पेन चालू होतं. तर तो बॅक पेन कमी करण्यासाठी म्हणून एक इनोव्हेशन आम्ही केलं होतं, आणि हा सोशल चॅलेंज ऑटोडेस्क या कंपनीने मांडला होता की तुम्ही याच्यावर काही सजेशन्स देऊ शकता का. आम्ही तो पाठवला, आणि इन्स्टेड ऑफ व्हिएरेबल्स, आजकाल बरेचसे व्हिएरेबल्स मिळत आहेत की लंबार बेल्ट हा आपल्याला परिचयाचा असलेला एक व्हिएरेबल आहे की जो आपण बांधायचा आणि मणके एकत्रित ठेवायचे. पण मग बऱ्याच अंशी किती जणांना ते पटतं, किती जणांना नाही, दिसायला थोडंसं बेडप दिसतं, अशा पद्धतीचे बरेचसे त्याचे आल्यानंतर मग आम्ही एक सीटेबलचा विचार केला की ज्या ठिकाणी आपण बसतोय त्या सीटलाच आपण जर का पोश्चर करेक्शन साठी वापरू शकलो तर ते चांगलं होईल. आणि हा आसन एक प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केला. त्याला नॅशनल लेवलचं फर्स्ट प्राइज मिळालं 50,000चं, आणि बेंगलोरला आम्हाला ते अवॉर्ड झाला. ते घ्यायला गेल्यानंतर या मुलाला ती अपॉइंटमेंट मिळाली, आणि मला इनोव्हेशन मध्ये गती असल्याचं मला थोडंसं 2-3 वर्षाखाली लक्षात आलं की आपण हे सहज करू शकलोय, तर वाय नॉट टू गो फॉर द इनोव्हेशन्स. आणि मग नॅचरली त्याच्या पाथवेज आपण बघत असताना इनोव्हेशन अँबॅसिडर सुद्धा आलं त्या निमित्ताने, आणि हे इनोव्हेशनचं ट्रेनिंग सुद्धा लखनौचं आलं, ज्यामुळे इनोव्हेशन हा विषय आता मांडताना काही प्रमाणात आपण त्याच्यावर अधिकारवाणीने बोलू शकू असा तो विषय आता डेव्हलप झाला. आणि म्हणून मग मी हे प्रपोज केलं की एस्टॅब्लिशिंग इनोव्हेशन इकोसिस्टम्स विदिन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स हा एक विषय पूर्णपणे आपल्याला मांडता येईल, की ज्याच्यामध्ये आज आपण जे काही काम करतो आविष्कारासाठी म्हणा किंवा कोणताही एक प्रोजेक्ट करण्यासाठी, त्या प्रोजेक्टला आपण प्री इन्क्युबेशन स्टेज असं आपण म्हणतोय. म्हणजे आपल्याकडे कोणतं नावाजलेलं म्हणा किंवा कोणत्या कॉर्पोरेट कंपनीनी अफिलिएशन दिलेलं किंवा ऍड्रेस केलेलं असं कोणतं आपल्याकडे इन्क्युबेशन सेंटर सध्या तरी उस्मानाबाद जिल्ह्यात नाहीये. पण उस्मानाबाद जिल्ह्याचं हे कपॅसिटी आहे की तो ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, त्याच्यामुळे याच्याकडे इन्क्युबेशन सेंटर्स येण्याचा ओघ जास्त असू शकतो. आणि मग याच्यामध्ये अर्ली बर्डचं जे ऍडव्हान्टेज आहे ते व्यंकटेश महाजन महाविद्यालयाला मिळू शकेल या विषयाने मी फक्त तो एलॅबोरेट करतोय. एस्टॅब्लिशिंग इकोसिस्टम ज्यावेळेस असं आपण म्हणतो, इकोसिस्टमचा अर्थ असा होतो की एकावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा, तिसऱ्यावर ज्याला आपण साखळी म्हणू, अशा पद्धतीची ही साखळी जी आहे, जैव साखळी आपण शिकलो, अन्न साखळी आपल्याला माहिती आहे, त्या पद्धतीची ही इनोव्हेशन इकोसिस्टम आहे. म्हणजे समजा केमिस्ट्री मधला एक इनोव्हेशन केलं आहे, एक एखादं इन्व्हेन्शन आहे असं आपण म्हणू. इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन मधला फरक असा की इन्व्हेन्शन जे आहे ते आपण मार्केटमध्ये नाही नेऊ शकत आहे, आणि इनोव्हेशनचा असा भाग आहे की जो मार्केटमध्ये डिप्लॉय करू शकतो आपण, इट कुड रीचेस टू द मासेस. आणि हा जो इनोव्हेशनचा भाग आहे म्हणून तो डेव्हलप करणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे. इन्व्हेन्शन मध्ये आपण आपलं डिस्क्लोजर करून टाकतो की एक पेपर लिहिला, त्याचं डिस्क्लोजर करून टाकतो की हे मी डेव्हलप केलंय आणि त्याच्यासाठीचा असा सेटअप केलाय, आणि हे माझं इन्फरन्सेस आहेत, हे माझे रिझल्ट आहेत, त्याच्यावर आपल्याला पीएचडी अवॉर्ड होऊन जाते. पण तो जो आहे तो आपल्या कागदांपुरता आणि पीएचडी डिग्री पुरता राहतो का काय, अशी एक शंका यायला कुठेतरी जागा आहे. आणि म्हणून या डॉक्टरल थिसिसला आपल्याला डिप्लॉयमेंट कडे नेता येतं का, हा विषय जो की तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहात, तुम्ही प्रत्येकाचा स्वतःचा तो एक खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला विषय असू शकतो. फक्त त्या विषयाचं जे तुमचं आकलन आहे त्या आकलनाला आपण इनोव्हेशन मध्ये कन्व्हर्ट करून मासेस पर्यंत पोहोचू शकू का, किंवा हे विषयाचं आकलन आपण आपल्या स्टुडंट्सना देऊन त्यांना स्टार्टअप उभा करण्यासाठी प्रोत्साहित करू शकू का, हा विषय त्या इनोव्हेशन इकोसिस्टम्स मध्ये मी मांडतो. मग इन्क्युबेशन सेंटर्सचे जे स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये प्री इन्क्युबेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, त्याच्यानंतर ऍक्सेलरेटर, अशा पद्धतीचा त्याचा प्रवास आहे. प्री इन्क्युबेशन आपण सगळेजण करत असतो. विद्यार्थ्यांना गाईड करणं, विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट निवडण्यासाठी त्यांचे प्रोजेक्ट कोणत्या पातळीचे असावे, कोणत्या लेवलचे असावे, यासाठीचा आपला प्रयत्न असतो, आणि विद्यार्थ्यांना तो विषय सर्व मार्गाने समजून सांगून
आपण त्याला सांगतो की तू हे 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 कर म्हणजे तुला अचीव्ह होईल अशा पद्धतीने. विद्यार्थी त्याच्याकडे असलेल्या उपलब्ध वेळेनुसार तो त्याला जस्टिस द्यायचा प्रयत्न करतो आणि त्या कालावधीमध्ये असलेल्या कालावधीमध्ये तो किती जस्टिस करू शकेल हे माहित नाही. शेवटच्या वर्षाला आमच्याकडे तरी म्हणजे इंजिनिअरिंगला हा प्रोजेक्ट असतो, त्याच्यामुळे 6-7 महिनेच त्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये किती तो जस्टिस करू शकेल ही शंका आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं की सेकंड इयर पासूनच हे मॉडेल आपण डिप्लॉय करूया, की जेणेकरून सेकंड इयरलाच तो एखादा विषय निवडेल ज्याला आपण विकेड प्रॉब्लेम्स असं आपण म्हणतो, की हा खूप वर्षांपासून असाच पडलेला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये आपलं काहीतरी एक छोटं कॉन्ट्रीब्युशन असू शकेल का, म्हणून आपण ते डेव्हलप करायचं आहे. अशा पद्धतीने एक 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 विषय मी सांगतो आणि मग विद्यार्थी त्या पद्धतीने करत राहतात. आज कॉलेजमध्ये आमच्याकडे ती थोडीशी सिस्टम डेव्हलप झाली इनोव्हेशन इकोसिस्टमची. आजच एक अपडेट फक्त मी तुम्हाला सांगतो की मध्ये टॉयकॅथॉन नावाची एक इव्हेंट भारत सरकारने जाहीर केला होता, ज्याच्यामध्ये लहान मुलांसाठीच्या खेळणी बनवायच्या होत्या. त्याच्यामध्ये आम्ही 2 फिजिकल मॉडेल्स दिले होते, तर दोन्हीच्या दोन्ही सिलेक्ट झालेत आणि आता ते पंढरपूरच्या SKN इंजिनिअरिंग कॉलेजला त्याचा फायनल राऊंड होणार. विषय असे होते त्याच्यामधले की नदी कशा पद्धतीनं वाहतात, नद्या कशा पद्धतीनं वाहतात आणि भारतातील प्रमुख नद्या त्यांचे प्रवाह कशा कशा पद्धतीने आहेत, प्रमुख धरणं कोणती आहेत, याच्यावर पहिलीच्या मुलालाही ते कळावं आणि UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा त्याचा उपयोग करता यावा अशा पद्धतीचे एक फिजिकल मॉडेल आम्हाला डेव्हलप करायचं. आणि दुसरा आहे तो म्हणजे मॅच द पेअर्स. त्याच्यामध्ये एक शहर घेतलं की त्या समजा उस्मानाबाद, तर उस्मानाबादचं काय प्रसिद्ध आहे, तर उस्मानाबादी शेळी प्रसिद्ध आहे. समजा आपण सांगोला घेतलं तर सांगोल्याचे डाळिंब प्रसिद्ध आहे. मंगळवेढा घेतलं तर मंगळवेढ्याची मालदांडी ही ज्वारी हा त्याचा ब्रीड जो आहे तो प्रसिद्ध आहे. तर असे जे GI टॅग्स आहेत त्याला आम्ही मॅच द पेअर अशा पद्धतीने म्हटलंय. हे इव्हेंट्स मध्ये आपण सहभागी होऊ शकतो आणि त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहित करून ते विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचू शकतात. याच विद्यार्थ्यांसोबत ज्यांच्यासोबत मी आसन डेव्हलप केलंय त्यांनी आता तो स्टार्टअप म्हणून कन्वर्ट केला, ज्याला आपण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी म्हणतो. त्या पद्धतीची LLP त्यांनी रजिस्टर केली आणि इट इज द फर्स्ट स्टार्टअप ऑफ आवर कॉलेज. हा वन ऑफ इट्स काइंड आहे आणि बायोमेडिकल डिव्हाइसेस मध्ये तो आम्ही लॉन्च करतोय. अशाच पद्धतीचं मग बाकीचे इन्स्टिट्यूट सुद्धा करू शकतील, आरामात करू शकतील. किंबहुना तुम्ही ते केलेलं असतं, फक्त याचं नाव हे आहे का एवढं फक्त आपल्याला ते हे करायचं आहे आणि त्याला आपल्या NAAC आणि NBA म्हणा NAAC असतील तर त्या फॉर्मॅट्स मध्ये आपल्याला ते भरायचं आहे. त्याच्यासाठी मग पेटंट्स आपल्याला दाखल करता येतात का, ज्याला आपण बौद्धिक संपदा असं आपण म्हणतो, ती आपली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असू शकते का, याचाही विचार त्या मार्फत आपल्याला करता येईल, त्या माध्यमातून करता येईल. हे इनोव्हेशन्स मासेस मध्ये ज्यावेळेस डिप्लॉय होतात तर नॅचरली तुम्हाला त्याच्यामधून अर्निंग मिळतं. आज घडीला आम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजेसचे प्रोफेसर म्हणून प्रोजेक्ट दाखवतो आणि कोणी एक्सटर्नल येऊन त्याला ज्यावेळेस असेस करतो त्यावेळेस असं सहज लक्षात येतं की हे मासेस पर्यंत पोहोचण्यासाठी नाही आहे. ज्यावेळेस मासेस पर्यंत हे पोहोचू शकेल म्हणजे ज्याला आपण प्रॉडक्ट लेवल म्हणतो, त्या प्रॉडक्ट लेवलला नेण्यासाठी म्हणून काही प्रमाणात त्याचं ओरिएंटेशन होणंही गरजेचं. तर ते आता कुठे आम्ही करायला सुरुवात केली गेल्या 2-3 वर्षांपासून. आता चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स होऊ घातलेत. डेसॉल्ट सिस्टम नावाची एक कंपनी आहे की ज्याने जवळपास आम्हाला 92 लाखांपर्यंत त्याच्यासाठीचं सहाय्य केलं. ऑटोडेस्क नावाची कंपनी आहे, त्यांनी एक 15 लाखाचं सहाय्य केलं. तर हे आपोआप त्याच्यामधून डेव्हलप होतात आणि याला आपण लिंकेजेस असं आपण म्हणतो. एक याच्यासाठीच टॅगलाईन मी अशी तयार केली आहे, नेटवर्क इज आवर नेटवर्थ. म्हणून हे नेटवर्किंग जे आहे की जे वेगवेगळ्या संपर्क माध्यमातून आपल्याला निर्माण करता येतं आणि वेगवेगळ्या संपर्कातील ही माणसं आपल्याला सहाय्य करणारीच ठरतात. याच्यामध्ये सहाय्य करणारा आमचा जो लीडर आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर संदीप भागवत, जे की आहेत एक फिजिओथेरपिस्ट, सोलापुरातले नावाजलेले फिजिओथेरपिस्ट आहे. हा विषय तसा आमचा नव्हताच. म्हणजे बायोमेडिकल डिव्हाइस तयार करणं हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा तसा असू शकत नाही. मग आम्ही काय केलं, मी फक्त विद्यार्थ्यांना सांगितलं की आपण हे त्यांच्यासोबत डिस्कस करूया की एक फिजिओथेरपिस्ट म्हणून या विषयाकडे कोणत्या दृष्टीने पाहता येतं आणि इंजिनिअरिंग प्रॉडक्ट कसा तयार करता येईल हे आम्ही त्यांच्या बरोबर बसून पाहिलं. आणि फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे तो सीटेबल मध्ये कन्वर्ट झाला. याला आम्ही डिझाईन थिंकिंग असं आपण म्हणतो. इनोव्हेशन इकोसिस्टम ज्यावेळेस आपण असं म्हणतोय तर त्याचे हे आयाम आहेत की
तुम्हाला एक प्रॉडक्ट डेव्हलप करता आला पाहिजे. त्या प्रॉडक्ट बरोबर एखादा स्टार्टअप त्या विषयाला अनुसरून त्या विद्यार्थ्यांनी डेव्हलप केला पाहिजे आणि त्याच्यावरची जी आयपी आहे, त्याच्यावरचा जो पेटंटचा आपला अधिकार आहे, तोही आपण एस्टॅब्लिश केला पाहिजे. पेटंट इन दॅट सेन्स इज अ निगेटिव्ह टर्म, कारण आपण दुसऱ्याला आपल्या उत्पादनाला वापरण्यापासून रोखतो आहोत, थांबवतो आहोत त्याला. पण त्याच्याने आपल्याला वेल्थ क्रिएशन हा जो आतापर्यंतचा दुर्लक्षित असलेला भाग आहे एज्युकेशनल सिस्टम्स मधला, तो आता कुठे आपण त्याला कुठेतरी पोषक असं वातावरण आपण तयार करतोय. आणि त्या पोषक वातावरणामधले हे सगळे आयाम आपल्याला जोडता येतील का, म्हणून हे कोणत्याही हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये सहज शक्य आहे. आविष्कारला एखादा प्रोजेक्ट पाठवत असताना समजा आपण असं म्हटलंय की वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम, आणि वेस्ट मॅनेजमेंट हा कोणत्याही सर्वकालीन अशा पद्धतीचा असू शकतो विषय की ज्याच्यासाठी आपण काही बायोडिग्रेडेबल प्लास्टिक इज वन ऑफ द प्रोजेक्ट विच केमिस्ट्री स्टुडंट कॅन टेक अप. तर हा विषय ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने विचार करतो त्यावेळेस इनोव्हेशन इकोसिस्टमला आपण एकत्रित जोडण्याचं काम करतो. बजाज कंपनीने जे काही फायनान्शियल असिस्टन्स आपल्या बामूच्या ह्याला दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला फंडिंगच्या स्वरूपात मिळवता येतं का, तर ते आयपी सिक्युअर करून आपण ते मिळवायचा प्रयत्न करायला पाहिजे. अदरवाईज बऱ्याच वेळेस आपण त्याच्यावरचा एखादा पेपर लिहितो आणि पेपर ज्यावेळेस प्रकाशित होतो, सगळीकडे पब्लिश होऊन जातो, त्यावेळेस आपण आपलं राईट जो आहे त्याच्यावरचा की ही माझी बौद्धिक संपदा होती आणि ती मी जगजाहीर करून टाकली, तर आपण त्याच्यावरचा हक्क गमावून बसतो. हा जो भाग आहे तो बऱ्याच अंशी आता तो अवेअरनेसही होतोय, तुम्हाला सगळ्यांनाही ते परिचयाचा आहे. तर हा अवेअरनेस तितका महत्वाचा आहे की आपण पब्लिश करायच्या अगोदर आपण त्याचा आयपी घेतला पाहिजे. अदरवाईज पब्लिश अँड पेरिश असा तो विषय झाला. म्हणजे एकदा पब्लिश झालं की ते पेरिश होऊन जाईल आणि मग आपल्या काहीच हातात लागणार नाही. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा हा गाभा आहे की ज्यावेळेस तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सना, जे की बऱ्याचशा आपण ज्याला आपण फॉरेन युनिव्हर्सिटीज म्हणतो, त्या ठिकाणी स्टॅनफर्ड सारखी एखादी युनिव्हर्सिटी असेल, हार्वर्ड सारखी एखादी युनिव्हर्सिटी असेल, की तिथलं जे कल्चर आहे ते सोशली जे इनोव्हेशनच्या गरजा आहेत त्याच्यानुसार त्यांनी ते डेव्हलप केलं. आणि वेल्थ क्रिएशन मध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा खूप महत्वाचा रोल आहे असं त्या इन्स्टिट्यूट्सनी आतापर्यंत दाखवून दिलंय. तो आता कुठे आपल्याकडे यायला सुरू झालाय आणि त्या पद्धतीने आपण मग आपल्या अपब्रिंगिंग कसं करू शकू, तो विषय इनोव्हेशन इकोसिस्टम्स मधून मी मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये मग मी विषय मांडतो की कोणकोणते इन्क्युबेटर्स आहेत, कोणकोणत्या संस्था आहेत, कोणकोणत्या पद्धतीच्या संस्था आपल्याला याच्यासाठी असिस्ट करतात किंवा कोण सपोर्ट करतात, हे मी त्याच्यामधून मांडायचा एक प्रयत्न करतो. स्टार्टअप हा विषय त्याच्या बरोबरीनेच येतो की स्टार्टअप म्हणजे काय, आणि हा स्टार्टअप फॅकल्टी करू शकतील आणि स्टुडंट्सही करू शकतील. आता हा विषय दुसऱ्या एका विषयाला तोंड फोडतो, तो म्हणजे नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी. एक विषय मी इनोव्हेशन इकोसिस्टमचा मांडला, दुसरा आहे नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी NISP. हा सुद्धा MHRD ने घेतलेला खूप मोठा निर्णय आहे आणि 2019 मध्ये याचं डॉक्युमेंट स्वरूपामध्ये एक गॅझेटियर याचं प्रसिद्ध झालंय आणि ही सगळीकडे लागू असणारी NISP ची पॉलिसी आहे. ही NISP ची पॉलिसी जशी स्टुडंट्सला लागू आहे तशी एखाद्या फॅकल्टी मेंबरलाही लागू आहे. तर मी ऍज अ फॅकल्टी आमच्या कॉलेजमध्ये ही NISP इम्प्लिमेंट केल्यानंतर फॅकल्टी स्टार्टअप असणार पहिला असणार आहे. फॅकल्टीचा त्याच्यामधला जो रोल आहे, समजा आम्ही त्याच्यामध्ये 5 जण आहोत, तर 5 जणांचा स्टेक्स जे आहे ते आपण त्याला 20% स्टेक माझे आहेत असं समजूया. तर माझ्या 20%च्या 20%, माझ्या 20%च्या 20% the profit which I am likely to earn on my startup is likely to return to the institute as a parent institute म्हणून मला त्याला ते पुन्हा वापस द्यायचं आहे. म्हणजे 20% मी त्याच्यामधला भागधारक आहे आणि त्याच्यावर जे काही मला प्रॉफिट मिळेल त्या प्रॉफिटचा 20% मला पुन्हा माझ्या इन्स्टिट्यूटला द्यायचा आहे आणि आय अग्रीड ऑन दॅट पॉलिसी. ही पॉलिसी, हे नॅशनल फ्रेमवर्क जे आहे ते आता पूर्णपणे प्रसिद्ध झालंय आणि ते गॅझेटच्या स्वरूपात आहे. इट इज अ पब्लिश्ड डॉक्युमेंट नाव. NIRF हा जो आहे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क, तो सुद्धा त्याच पद्धतीने काम करतो.
आर्या नेटवर्क जो आहे तोही त्याच पद्धतीने काम करतात आणि त्याच्यानंतर आपण NISP जे बोलतोय NISP सुद्धा त्याच पद्धतीने काम करेल. हे आता डॉक्युमेंट स्वरूपात आहे. याला कारणीभूत ठरलं एक IITचा विद्यार्थी ज्यांनी त्याच्या हॉस्टेलवर बसून एक वॉशिंग मशीन टाइप काही जनरेट केलं होतं आणि मग IITने सांगितलं की नाही आमच्या हॉस्टेलचं त्यांनी फॅसिलिटी वापरली आहे त्याच्यामुळे कॉलेज इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस आणि मग त्याच्यामधून एक खटला हायकोर्टात चालला आणि तो बराच गाजला, बऱ्याच ह्याच्यामध्ये ते हे आलं, बऱ्याच चर्चा झाल्या. त्याच्यानंतर मग हे नॅशनल इन्स्टिट्यूट स्टार्टअप पॉलिसी फ्रेमवर्क आपल्याला आलंय की ज्या फ्रेमवर्कच्या आधारे आपण आपली स्वतःची पॉलिसी डेव्हलप करू शकू. ते स्वातंत्र्य प्रत्येक इन्स्टिट्यूटला दिलेलं आहे. मग आम्ही जो स्टार्टअप आता डेव्हलप केलाय त्या स्टार्टअप पैकी जो काही प्रॉफिट होईल तो कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये झालेला स्टार्टअप आहे. ही मुलं कॉलेजमध्ये शिकत असताना तो झालेला आहे. फॅकल्टीनी त्याचा काही वेळ जो की मी समजा 10 ते 5 मी कॉलेजमध्ये आहे तर 10 ते 5 पैकी काही वेळ मी त्याच्यासाठी दिलाय म्हणून मला त्याचं एक कॉम्पन्सेशन म्हणून 9% मला माझा त्याचा जो प्रॉफिट रेशो आहे तो मला त्यांना इक्विटी शेअर करता येतो. आय कॅन डायल्यूट दॅट मच इक्विटी टू दी पॅरेंट इन्स्टिट्यूट वेअर आय एम वर्किंग ऑर वेदर द स्टुडंट्स बिलॉंग्स टू. ज्या ठिकाणी स्टुडंट्स काम करतायत त्या ठिकाणी आपल्याला हे देणं त्याच्यामध्ये हे केलंय नॉट मोर दॅन 9%. कोणतंच इन्स्टिट्यूट 9% घेऊ शकणार नाही. ते नॅशनल इम्पॉर्टन्सचे जरी इन्स्टिट्यूट असतील तरी त्यांना हे बंधनकारक आहे. त्याच्यामुळे 9% आपण ती प्रोव्हिजन करू शकतो. 1%, 2%, 3%. ज्या पद्धतीने जे काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटचं मार्जिन दिलं जाईल. हा विषय आहे NISPचा. म्हणजे फॅकल्टी स्टार्टअप असू शकतील, स्टुडंट स्टार्टअप असू शकतील आणि मग याच्यासाठी जसं सरांनी मगाशी इंट्रोडक्शन करताना सांगितलं की कोवर्किंग स्पेस द्यायचा का, त्यांच्यासाठी 3D प्रिंटिंग सारखी एखादी फॅसिलिटी द्यायची का, त्याच्यासाठी काय चार्ज घ्यायचा का, अशा पद्धतीच्या सगळ्या रचना ज्या आहेत त्या येत राहतात त्याच्यामध्ये. हा दुसरा विषय NISPचा आहे. याचं एक ओरिएंटेशन सेशन आमचं झालं आणि आता NISPचा तिसरा फेज आता येतोय. कदाचित या लॉकडाऊन मध्येच त्याची एक ओरिएंटेशनची ऑनलाईन अशी हे असणार आहे, तो होऊन जाईल. तर या तिन्ही फेज मध्ये मी सहभागी असल्या कारणाने त्याचं एक ओरिएंटेशन माझं झालंय. म्हणजे इनोव्हेशन इकोसिस्टम हा पहिला, NISP हा दुसरा आणि तिसरा विषय जो माझा स्वतःचा डेव्हलप्ड आहे. आम्ही पाटू युनिव्हर्सिटीशी कनेक्टेड असल्यामुळे आमच्याकडे प्रॉडक्ट डिझाईन इंजिनिअरिंग हा विषय आहे आणि गेली 4 वर्ष मी हा विषय माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवतो आणि तो विषय शिकवत असल्यानेच कदाचित हा ओरिएंटेशन माझं तयार झालं की आपण वेल्थ क्रिएशन कडे आता थोडस झुकलं पाहिजे. आपण खिशातले बरेच पैसे आतापर्यंत घातले पब्लिकेशनच्या मार्फत असतील किंवा काही सायटेशन साठी असतील तर ते घातलेले आहेत पैसे. आता कुठे वेल्थ क्रिएशनच्या मार्गे आपण आपल्या बौद्धिक संपदेच्या मार्फत ते मिळवलं पाहिजे म्हणून ते तयार केलेलं आहे. हे करत असताना एक पॉलिसी डिझाईन थिंकिंग नावाचं मी वापरतो ज्याला इनोव्हेशन साठी एक महत्वाचा पाया असं आपण ठरवू. तर हा एक फिलॉसॉफी आहे, एक पॉलिसी आहे की जी आपण घेऊन कोणतंही इनोव्हेशन डिफाईन करू शकतो. ते असं म्हणतंय की स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने हा कॉन्सेप्ट दिलाय की ज्याला एम्पथाइज ADIPT, एम्पथाइज, डिफाईन, आयडिएट, प्रोटोटाइप अँड टेस्ट अशा 5 टप्प्यांमध्ये तो करायचा आहे. डिझाईन थिंकिंग हा विषय मांडताना एम्पथी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की खरंच ती गरज आहे का युजरची जो माझं प्रोडक्ट वापरणार आहे आणि ती ओळखायची कशी. तर कोणताही शेतकरी झाला काय किंवा कोणताही कंझ्युमर झाला काय किंवा युजर म्हणू इन जनरल तर तो स्वतःहून स्वतःची नीड सांगत नाही. तर आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं ऑब्झर्वर असणं गरजेचं आहे आणि ही ऑब्झर्वेशन कपॅसिटी या डिझाईन थिंकिंग मुळे येऊ शकते. ती असं म्हणते की यू शुड गो इन टू द शूज ऑफ द युजर अँड देन यू कॅन ऑब्झर्व द पेन पॉइंट्स ऑफ द युजर अँड देन डेव्हलप युअर इनोव्हेशन रिगार्डिंग दॅट. त्याला एक्सटेन्शन मी असं केलं की रादर दॅन गोइंग इन टू द शूज ऑफ अ युजर यू शुड वॉक फॉर अ माइल विथ दॅट शूज. पण याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गरज आहे ते आपण आपले शूज बाहेर काढून ठेवले पाहिजेत. आपले जे ज्याला आपण प्रिजुडायसेस म्हणूया की काही प्रमाणात आपण आपल्या माइंडसेट मध्ये हे करून ठेवलेले आहे ते थोडेसे बाजूला सारून नवी पाटी कोरी करून या नव्या पाटीवर काही लिहिता येते का हे आपण बघितलं पाहिजे. द प्रोसेस ऑफ लर्निंग, अनलर्निंग अँड रिलर्निंग जो आपला
ऑल्विन टॉफलर म्हणतो त्या पद्धतीने, की लर्निंग करता आलं पाहिजे, अनलर्न करता पाहिजे, रिलर्न करता आलं पाहिजे. त्या पद्धतीचा हा एक अप्रोच या माध्यमातून डेव्हलप होतो. आणि हा तिसरा विषय मी डिझाईन थिंकिंग या पद्धतीने मांडतो. आणि चौथा विषय आहे तो म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, की जो मी तिथला हेड आहे, आमच्या कॉलेजच्या ई सेलचा मी हेड आहे. त्याच्यामुळे माझ्या हातातून आता जवळपास 12 उद्योग आमचे विद्यार्थी काम करत आहेत स्वतः त्या उद्योगांवर. त्याच्यामुळे तो विषय एंटरप्रेन्योरशिप फॉर प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा चौथा विषय मी मानतो. तर या पद्धतीने आपण आपल्या इन्स्टिट्यूट्स मधल्या ज्या क्षमता आहेत, बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, त्यांची जाण आपल्याला चांगली आहे. म्हणजे तुम्ही सगळेजण यू आर द लर्नेड प्रोफेसर्स फ्रॉम युअर रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स. मी त्याच्यामधलं तसं काही जाणकार नाहीये, पण तुम्ही सांगू शकता की ही आपली स्ट्रेंथ आहे. तर या स्ट्रेंथच्या अनुसार आपण या विषयावर आपण जास्त प्रमाणात चर्चा करू शकू. या 4 विषयांपैकी कोणताही तुम्हाला जो सुटेबल असेल तो विषय मी मांडण्याचा प्रयत्न करेन. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. झाडे मॅडम, व्हायचे सर, बाकी सर्वांना विनंती की जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी मांडावेत. वैभव सर, त्या दिवशी बोला मॅडम. नाही बोला मॅडम, बोला. ते बोलत असतील आधी तर त्यांना बोलू दे, मी बोलते. सर ऐकताय? ऐकतोय. हा, बोलताय का बोलू? नाही, बोला तुम्ही. कुलकर्णी सर नमस्कार. नमस्कार. आता जितकं मी तुम्ही जे काही आता बोललात ते ऐकलं आणि सरांनी पण आम्हाला तुमच्याबद्दल आधी सांगितलेलं होतं. तर आता हे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा तुमचं स्वतःचं जे प्रोजेक्ट आहेत, मुलांचे प्रोजेक्ट आहेत आणि मग त्याच्यातून स्टार्टअप किंवा एंटरप्रेन्योरशिप हे सगळं आहे. तर आपला म्हणजे आमचं जे कॉलेज म्हणजे व्यंकटेश महाजन कॉलेज हे BA, BSc, BCom, BCA अशा ह्याचं आहे. म्हणजे ज्याला आपण ट्रॅडिशनल लर्निंग वगैरे ज्या प्रकारामध्ये येतं तर तसं आहे. किंवा थोडासा आणि आपला जो काही मुलांचा क्लास आहे तो पण अर्थात तुम्ही इथलेच आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. अगदी. तर आता मला तुम्हाला एक विचारायचं याच्यामध्ये की हे सगळं जे काही आहे तर ते सायन्स फॅकल्टीशी फक्त लिमिटेड आहे का? आता मी माझे 1-2-3 प्रश्न सांगते आणि मग तुम्ही त्याच्यावरती मला सांगा की हे फक्त सायन्स फॅकल्टीशी रिलेटेड आहे का? त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल कॉलेज, इंडिव्हिज्युअल फॅकल्टी आणि स्टुडंट्स ग्रुप असं अपेक्षित आहे तुम्हाला का? मग उस्मानाबाद मधले जे काही 2-3 कॉलेजेस आहेत प्लस तुम्ही असं मिळून आपण काही करणं अपेक्षित आहे या ह्याच्यावरती मला तुम्हाला विचारायचंय. आणि तिसरं म्हणजे पेटंट वगैरे तर गोष्टी मला आता आमच्यासाठी फार आम्ही नेहमी चर्चा करत असताना असं वाटते की नाही आपल्यासाठी हे नाही किंवा ही फार जरा लांबची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मग हे आपण स्टार्टअप आणि एंटरप्रेन्योर पर्यंत असतात. म्हणजे ते थोडंसं आता मला जे काही क्लिक झालं म्हणजे आपण नेमकी लाईन आपली कशी असणार करेक्ट काम करणार आहोत आणि मग ती लाईन कशी आपण आखायची आहे, इंडिव्हिज्युअल आहे आणि याचा दुसरा फायदा की लिंकेजेस आणि कोलॅबोरेशन हे नेहमी विचारले जाणारे जे प्रश्न आहेत तर ते पण कव्हर होतात. तर नेमकं आपलं स्वरूप कसं आहे? वैभव सर थोडं इंटरप्ट करतो. मॅडमनी जे बोललं त्याला जोडूनच म्हणजे तुम्हाला कंटिन्यू उत्तर देता येतील म्हणून मध्ये बोलतोय मी. जसं आपलं ट्रॅडिशनल कॉलेज आहे असं मॅडम म्हटलंय, त्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरल बेस अशा पद्धतीच्या उपक्रमांसाठी नेमका कशा पद्धतीचा लागतो? म्हणजे फॅकल्टीज कडे मिनिमम रिक्वायरमेंट त्यांच्या काय असायला हव्यात? टेक्निकली आणखीन कॉलेजनी काय उपलब्धता करून द्यायला हवी? अशा काही 2-3 गोष्टी जर सांगितल्या तर मग आपल्याला चांगलं पुढे सरता येईल. ठीक. हे तर मान्यच आहे. म्हणजे आपण बोलतानाच आपण हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ज्या वेळेस असं आपण म्हणतोय
त्यावेळेस या ट्रॅडिशनल कोर्सेसचा अंतर्भाव असणारे हे इन्स्टिट्यूट्स आहेत हे आपण म्हणजे गृहीत धरूनच चालतो की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स त्याबरोबर कम्प्युटर अप्लिकेशन्स आणि BCA, MCA या पद्धतीचे कोर्सेस आपल्याकडे असणार आहे. तर याच्यामध्ये ज्या IIM लखनौला आम्हाला ट्रेनिंगला पाठवलं होतं तिथेच एक जे इन्क्युबेशन सेंटर आहे ते इन्क्युबेशन सेंटर आहे ते फिनटेक या कॅटेगरीतला आहे. म्हणजे आजकाल ज्यावेळेस स्टार्टअप्सचं कॅटेगरायझेशन करायचं असतं त्यावेळेस त्याला ऍग्रीटेक म्हणजे ऍग्रिकल्चरल आणि टेक्नॉलॉजी या दोघांच्या संबंधाने ऍग्रीटेक असं म्हणतात. फायनान्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या संदर्भाने फिनटेक असं म्हणतात. आणि असे वेगवेगळे सेक्टर्स त्या निमित्ताने आपल्याला सांगता येतील. कॉमर्स ही जी फॅकल्टी आहे म्हणजे आपल्याकडे कॉमर्स आहे का आपल्याकडे? आहे, आपल्याकडे कॉमर्स आहे. हा, जर कॉमर्स असेल तर कॉमर्स साठी सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे समजा एक टॅली सारखं एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यासाठी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या कडे खूप साऱ्या रिक्वायरमेंट्स अजूनही येतात की आम्हाला हे थोडंसं कस्टमाइज्ड अजून पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या स्टार्टअप्सच्या ज्या कल्पना आहेत त्या म्हणजे समजा आपल्या इथले एक 3-4 CA आपण जर का घेतलं आणि आपल्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जर का त्यांच्याकडे आपण डिप्लॉय केलं तर त्याला बरचसं कस्टमाइज्ड असं करता येतं. ही गरज कुणाची आता की ज्याला GST फाईल करायला लागतो आणि दर महिन्याला त्याचं हे फायलिंग आहे. तर इथे असं कुठलं लिमिटेशन येत नाही की याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड पाहिजे असं कुठलंच लिमिटेशन येत नाही. खाताबही हे ज्याला रोजकीर्द कळते, ज्याला डबल एंट्री सिस्टम कळते, ज्याला ताळेबंद कळतो म्हणजे ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो तो ज्याला कळतो, लॉस अँड प्रॉफिट स्टेटमेंट ज्याला ते येतं, एवढी जर त्याची तयारी असेल तर कॉमर्सचा कोणताही विद्यार्थी कस्टमाइज्ड ऍप्लिकेशन्स तयार करून देऊ शकतो. तर हा आज ऍडव्हान्टेज आहे आणि आपल्याकडे असलेलं कॉमर्स फॅकल्टीचं जे नॉलेज आहे ते आपल्याला उस्मानाबाद आणि आजूबाजूच्या या परिघामधल्या काही संस्थांना आपल्याला ते सहज देता येईल. कित्येक लोकांच्या ते रिक्वायरमेंट्स आजही आहेत. आणि इथं मग जो CA वरचा जो डिपेंडन्सीचा भाग आहे, CA सुद्धा खूप ओव्हरबर्डन आहे त्याच्यामुळे आणि मग अव्वाच्या सव्वा रक्कम ते सांगतात आणि त्या पद्धतीनं मग लोकांना पैसे द्यायला लागतात. कुठेतरी लोक यालाही कंटाळे. मग त्यांना कमी पैशांमध्ये अफोर्डेबल सोल्युशन देणारं जर का असं एखादं ऍप जे की कस्टमाइज्ड आहे असं जर का आपण देऊ शकलो की निश्चितपणे आपण ऍप डेव्हलपर नाही आहोत पण आपण रिक्वायरमेंट घेण्यामधले तज्ज्ञ आहोत. कॉमर्सची जी फॅकल्टी आहे ती रिक्वायरमेंट घेण्यामधली तज्ज्ञ आहे की तुमच्या काय गरजा आहेत. एखादं मेडिकल स्टोअर आहे तर त्या मेडिकल स्टोअरला आज एक ऑनलाईन काहीतरी सगळं स्टॉक व्हेरिफिकेशन साठीच लागणार आहे. इन्व्हेंटरी कंट्रोल हा जो त्याच्यामधला भाग आहे तो कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर या पद्धतीच्या फिनटेक स्टार्टअप्स मध्ये ते काम करू शकतील. जे काम तुमचं नाही आहे ऍप्लिकेशन डेव्हलपर ते तुम्ही कुणाला तरी ऑफशोर करून देऊ शकाल. म्हणजे असं आपण म्हणता येईल इथं की कॉमर्सचा सुद्धा याच्यामध्ये तितकाच महत्वाचा सहभाग असणार. आर्ट्स ही फॅकल्टी ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपण आर्ट्स मध्ये या सगळ्या म्हणजे साहित्यिक अभ्यासाचा विषय असेल किंवा इतिहास हा जाणीवपूर्वक मोठ्या पद्धतीने आपण करतो किंवा फिलॉसॉफी तत्वज्ञान असेल किंवा हे असेल याच्यावरचा माझे एक मित्र आहेत संजय धायगुडे म्हणून, त्यांची मुलगी सध्या बिट्स पिलानी या इन्स्टिट्यूट्स मध्ये शिकते आणि 3rd इयरला ती आहे आणि तिने मध्ये एक मला मी प्रोडक्ट डिझाईन मध्ये असल्यामुळे मला एक फॉर्म तिने मध्ये पाठवला आणि त्या फॉर्म मध्ये असं होतं की तुम्ही कोणत्या बिलीफ्सच्या म्हणजे तुम्ही कोणता धर्म मानता, त्या धर्माच्या अनुषंगिक तुम्ही काही सकाळी काही पूजा अर्चा किंवा काही करता का असे प्रश्न होते. म्हणजे आपल्याला सुद्धा एखादी इंजिनिअरिंगची स्टुडंट जी की कम्प्युटर सायन्सची आहे आणि ती असे काही प्रश्न विचारते म्हणल्यानंतर आपल्याला सुद्धा थोडंसं चमकायला होतं. ह्या धर्माच्या तुम्ही काही भजन आणि सीडीज किंवा काही गाणे ठराविकपणे ऐकता का, तुम्ही ह्या होली प्लेसेसना जाऊ इच्छिता का, तुमच्या जवळचे कोणते नियर बाय होली प्लेसेस आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला ही शक्यता जाणवते की तुम्ही जाता तिथं वर्कशिप करता आणि येता. असे जवळपास एक 15-20 क्वेश्चन्स तिने त्या फॉर्म मध्ये दिले होते. मी भरून दिले माझ्या ह्याच्यानुसार मी ते भरून तिला पाठवलं. तर तिने त्याचं एक बीटा व्हर्जन असलेलं एक ऍप आता नुकतंच मला पाठवलंय. प्रे नावाचं ते ऍप आहे. तर एकच माझ्या ह्याच्यामध्ये असेल दाखवतो. म्हणजे याला आपण
आतापर्यंत म्हणजे हा इंजिनिअरिंगचा कुठल्याच दृष्टीने विषय नाही की आपल्या धार्मिक आपण काय हे करतो याच्याबद्दल बिलीफ्स आहेत आपले किंवा हे, तर असा कुठलाच तो विषय नसताना सुद्धा त्या विद्यार्थिनींनी अशा पद्धतीचे हे डेव्हलप केलं. मी फक्त कॅमेऱ्याच्या समोर ठेवतो, हे तुम्हाला लक्षात येईल. हे ते ऍप आहे आणि आता ते गुगल स्टोअर वर सुद्धा उपलब्ध आहे. खाली बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की तिथे हिंदू, जैन, मुस्लिम अशा सगळ्या समुदायांचे वेगवेगळे वर्गीकरण त्यांनी करून ठेवलं आणि त्या त्या समुदायाच्या प्रार्थना पद्धतींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला. त्यांचे ठराविक काही भजन त्याच्यामध्ये दिले. कोणकोणता जो काही तुमचा ठराविक हे आहे, समजा आर्य समाज फॉलो करणारे आहेत आणि आर्य समाजी ज्या वेदांचं पठण आणि त्या याच्यावर भाष्य करतात त्याच्यानुसार सगळ्या या प्रार्थना पद्धतींचा तिने अंतर्भाव केला. याचा आणि इंजिनिअरिंगचा अर्थार्थी काही संबंध नाही, पण तरीही हा फिलॉसॉफीचा विषय घेऊन एक ऍप डेव्हलप होऊ शकतं हे फक्त मला इथे नमूद करायचं. म्हणजे आर्ट्सची फॅकल्टी अशा पद्धतीचे ऐतिहासिक, समजा उस्मानाबादचं एक ऍप आहे, असं कुठलं ऍप नाहीये आता तरी सध्या की ज्याच्यावरून युपीएससी पर्यंत प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती एका क्लिकवर, त्यांनी नुसतं तो ऍप डाउनलोड केला आणि त्याच्यामध्ये जर का तो हे करत राहतोय, पाहत राहतोय, तर त्याला सगळं मिळावं, एक वन टच मध्ये सगळं काही मिळावं अशा पद्धतीचं ऍप डेव्हलप केलेलं नाहीये. मग याच्यासाठीची जी ऐतिहासिक संदर्भांची पडताळणी आहे हे सगळं काही आर्ट्सच्या विद्यार्थ्यांकडून करून घेता येईल आणि त्याचं राईटअप, त्याचा कंटेंट डेव्हलपमेंट ही आर्टची विद्यार्थी करू शकतील. कोलॅबरेशन जे आहे ते आमच्यासारखी माणसं आहेतच तिथे की जी सीएससी ची असू शकतील, जे दे विल कम इन टू पिक्चर अँड दे कॅन कोलॅबरेट अँड दे कॅन डेव्हलप अन ऍप. अशा पद्धतीचे कोलॅबरेटिव्ह वर्क आर्ट्स फॅकल्टीसाठी होऊ शकेल. त्याच्यानंतर आपण असं म्हणतो बीसीए तर हार्ट आहे, म्हणजे इकडे तिकडे जायची सुद्धा गरज नाही आहे. तुमचेच कम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे जे विद्यार्थी आहेत दे विल बी गोइंग टू हेल्प यू टू एक्सप्लोर दीज पॉसिबिलिटीज. तर ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील की हे त्यांना सांगितलं आपण की हा विषय आहे आणि तुम्ही इन हाऊस आपल्याच कॉलेजमध्ये तुमचा फायनल इयरचा प्रोजेक्ट म्हणून हे टाका आणि हे करून द्या. तर हे दोन ब्रांच मधलं जो सांधा आपण साधतो आहे तो महत्वाचा तिथं होऊन जाईल. त्याशिवाय जे काही वेगळे विषय तुम्ही हाताळतात की केमिस्ट्रीचा कोणी एक्सपर्ट आहे, कोणी फिजिक्सचा कोणी एक्सपर्ट आहे, मायक्रोबायोलॉजीचा कोणी एक्सपर्ट आहे, तर त्या त्या विषयाचं आपलं आकलन जितक्या डेप्थ मध्ये आहे त्या टेक्नॉलॉजीला आपण याला पुन्हा पुढचं नाव अजून ह्याला म्हणतात की डीप टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स असं म्हणतो आपण त्याला. की मायक्रोबायोलॉजीचं माझं चांगलं आकलन आहे तर मग मी त्याला तितक्या डेप्थ मध्ये नेऊ शकेन का की तो एका डीप टेक्नॉलॉजी स्टार्टअप मध्ये ट्रान्सफर होऊ शकेल. तर या पद्धतीने हा सेटअप आपण आपल्या उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीवर आरामात करू शकू की जे समजा 20 कॉम्प्युटर्स आपल्याकडे आहेत. याच्यासाठी लागणार काय, तर एक अँड्रॉइड स्टुडिओ ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं एक सॉफ्टवेअर लागेल जे की बीसीएच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहित असतं. उगाच काहीतरी एक वेबसाईट बनवण्यापेक्षा, उगाच काहीतरी एखादा गेम डेव्हलप करण्यापेक्षा बीसीएच्या विद्यार्थ्यांना टेक देम टू टास्क आणि हे जर का आपण त्यांना दिलं तर ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतील आणि दोघांचंही त्याच्यामध्ये विन विन सिच्युएशन आहे. यालाही एक चांगला ऍप डेव्हलप केल्याचं मिळेल, यालाही एक हे कळेल आणि उद्या चालून आपल्या युजरच्या नीड नुसार समजा मी ते करू शकलो तर 4 पैसे त्याच्या खिशामध्ये येतील. हा झाडे मॅडमनी जो प्रश्न केला त्या प्रश्नाच्या अनुषंगिक हे आपल्याला सांगता येईल त्या ह्याच्यामध्ये. आणि चौधरी सर जसं म्हणाले की याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरल काही लागतंय का, तर आपल्याकडे ज्या लॅब्स आहेत त्या तशा सेल्फ सफिशियंट असतात. समजा आपल्याला नॅकचं B+A ग्रेड जर का आपल्याला मिळाला असेल तर तो शिक्का आपल्यावर मोर्तब झालाय की तुमच्याकडे हा सेटअप आहे ऑलरेडी, की तुमच्याकडे 5-50 कम्प्युटर्स आहेत, तुमच्याकडे इंटरनेटचं हाय बँड इंटरनेटचं स्पीड तुमच्याकडे चांगलं आहे, त्याच्याच बरोबर लॅबच्या काही ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुमच्याकडे असतील. समजा नसेल तर तुम्ही ते कोलॅबरेट करू शकाल. तर याच्यामध्ये बजाजचं जसं तुमचं बांबूचं हे आहे इन्क्युबेशन सेंटर, त्याला तुम्ही हब अँड स्पोक मॉडेल मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकाल की ज्याला आपण काय म्हणू व्हर्च्युअल इन्क्युबेटी म्हणून आपले विद्यार्थी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन, त्या मेंटरचं मार्गदर्शन घेऊ शकतील. मग याची एक बॉडी असेल की ज्याच्यामध्ये हे मेंटर्स आहेत आणि त्या
क्षेत्रानुसार ते मेंटर्स आहेत. मग ते क्षेत्र आपल्याला त्याच्यामध्ये देता येईल. आणि हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स मध्ये ऍग्रिकल्चरल बेस्ड विद्यार्थी, जसे आपण म्हणलं मगाशी की लो इन्कम ग्रुप मधून येणारा जो आपल्याकडचा वर्ग आहे, की ज्यांना कदाचित हे एक्सपोजर नसेल, पण मग हे एक्सपोजर आपणच त्यांच्या समोर उलगडून दाखवू शकू की तुझ्या ऍग्रीटेक मध्ये हे शक्यता आहे. डॉक्टर अनिल गुप्ता म्हणून एक खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे, की जे सध्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन NIF.org.in ही आवर्जून साईट तुम्हाला ज्यावेळेस कधी वेळ मिळेल त्यावेळेस पहा. तर त्याचे ते उपाध्यक्ष आहेत आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर या अनिल गुप्तांनी गुजरातमध्ये IIM अहमदाबाद मध्ये असताना देखील ग्रासरूट इनोव्हेटर्स म्हणून ऍग्रिकल्चरल बेस्ड जे काही डेव्हलपमेंट्स आहेत त्यांच्यासाठीच एक खूप मोठं काम त्यांनी उभा करून दिलेलं आहे. याला त्यांनी ग्रासरूट इनोव्हेटर्स असं नाव दिलंय. आपण जुगाड हे नाव खूप तसं आपण ह्याच्याने वापरतो की हा जुगाड आहे, कस तरी करून ते जमवलंय आणि हे केलंय, पण वास्तवतेचा तो तसा पहिला संदर्भ असल्या कारणाने याला सुद्धा तितकंच महत्व त्यांनी दिलंय आणि त्याच्यावर हनीबी नेटवर्क म्हणून त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, जे की आज बऱ्याच अंशी बऱ्याच ठिकाणी वापरात असणारे इनोव्हेशन त्याच्या माध्यमातून येतात. मध्ये एक 2-3 महिन्याखाली तुम्ही कदाचित पाहिलं असेल की उस्मानाबादच्या या जेल पासून इकडे येणाऱ्या ज्या मेन रोड जो आहे आपला तिथला, त्याच्यावर बरेचसे राजस्थानी किंवा गुजराती लोक मातीची भांडी घेऊन बसलेली असायची आणि मग ते तवा असेल किंवा पाणी थंड करण्यासाठीची बॉटल असेल, असे बरेचसे पदार्थ प्रॉडक्ट त्यांच्याकडे होते. तर त्याचा जर का तुम्ही बॉक्स बघितला तर त्याच्यावर तुम्हाला असं लक्षात येईल की तो प्रजापती नावाचा एक कुंभार आहे की जो गुजरात मधून अहमदाबाद मधून आलाय आणि त्यांनी हे सगळे डेव्हलप केलंय. त्यांनी एक फ्रीज सुद्धा त्या पद्धतीने डेव्हलप केलाय. याच्या मागे अनिल गुप्ता सर आहेत की ज्यांनी ते डेव्हलप करून दिलंय. हे कोणाला सांगू शकतो आपण, तर दोज हु आर फ्रॉम द लो इन्कम ग्रुप. मी माझ्या एका विद्यार्थ्याचं उदाहरण देतो तुम्हाला. सेकंड इयरला आहे आणि सेकंड इयरला तो डिप्लोमा करून आलेला आहे. त्या विद्यार्थ्याचा गोठा आहे आणि आज तर म्हणजे आता सध्या तरी कुठून कुठून विद्यार्थी ऐकत असतील माहित नाही या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये. तर त्यांनी असं केलंय की उन्हाळ्यामध्ये पत्र्याचा गोठा आहे आणि म्हशी आणि गाई ज्या ठिकाणी बांधतो त्या गोठ्याला प्रचंड तापल्यामुळं दूध आटण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे जी आधीचा वरवा होता त्याचा तितका दूध मिळत नाही असं त्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलंय, तर त्याच्याच इथलं जे स्प्रिंकलर आहे ते स्प्रिंकलर त्यांनी वर बसवलंय आणि त्याला एक ज्याला आपण मायक्रो कंट्रोलर बेस्ड म्हणू, तर असा मायक्रो कंट्रोलर बेस्ड एक ट्रिगर त्याला देऊन ठेवलाय की जो एका ठराविक अंतराने सगळ्या गाई मशीनवर एक फवारा सोडतो आणि तो थंडावा मिळाला की नॅचरली जे फॅट आहेत किंवा आपण त्याला डिग्री लागली असं आपण म्हणतो, हे फॅट्स बरोबर म्हणजे हे होतात आणि मग तो वरवा सुद्धा पुन्हा तो वाढवण्यामध्ये हे होऊ शकला. याच्यासाठी कोणतं रॉकेट सायन्स आपण वापरत नाही. याच्यासाठी सहज त्याला सुचलेलं जे कॉमन सेन्स आहे ते कॉमन सेन्सचा वापर आपण याच्यामध्ये केला तर आपल्या उपलब्ध असलेल्या आपल्याकडच्या या रिसोर्सला आपण हे ट्रिगर जर का देऊ शकलो तर नॅचरली हे असे काही मिरॅकल्स करू शकतील, वंडर्स करू शकतील आणि असे विषय आपण हाताळतो. म्हणजे हा विद्यार्थी ज्याचं मी आता सांगितलं आसन ज्यांनी केलं तो आपल्या मुरुमचा आहे, उमरगा तालुक्यातलं मुरुम आहे, तिथला तो विद्यार्थी आहे आणि आतापर्यंत त्याला हेही माहित नव्हतं की त्याला त्या कंपनीने म्हणजे ज्यावेळेस 50,000चं बक्षीस मिळालं त्यावेळेस ऑटोडेस्क कंपनीने बेंगलोरला, म्हणजे मलाही त्याच्यासोबत ते तिकीट दिलं होतं विमानाचं, त्यालाही तिकीट दिलं. तर तो म्हणाला सर माझ्याजवळ तर पासपोर्ट सुद्धा नाही. तर देशातल्या देशात अंतर्गत विमान वाहतुकीसाठी पासपोर्ट लागत नाही हे सुद्धा त्याला न माहित असणारा अशा लो इन्कम ग्रुपचा तो विद्यार्थी आहे. पण आज त्याचा स्टे 5 स्टार हॉटेलमध्ये त्याला मिळालं, त्याला जाय करण्यासाठीचं सगळं काही खर्च त्या कंपनीने केला. हे एक्सपोजर अदरवाईज जर का हा व्ह्यू पॉइंट मी असाच ह्या 5 वर्षांमध्ये मांडला नसता तर कदाचित मिळालाही नसता. त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो दॅट मॅटर्स. राईट. होपफुली आय कुड एबल टू गिव्ह द आन्सर्स फॉर युअर क्वेश्चन्स. आपण ही जी चर्चा करतोय ना आता सगळी, हॅलो माझा आवाज येतो ना?
येस येस येस. हा, ही जी सगळी चर्चा करतोय सगळ्यांसाठीच बोलतोय मी, की आपल्याला जे मेन सेशन आपलं घ्यायचं सगळे आपल्या फॅकल्टीसाठी, तर त्या फॅकल्टी समोर कुठल्या अप्रोचेसने आपण जायला हवं ते फायनल करण्यासाठी म्हणून हे डिस्कशन आपण करतोय सगळे आता जे करतोय ते. तर मला सगळ्यांनाच म्हणायचंय की आपण सरांना या दृष्टीने व्यवस्थित ब्रीफ करावं. मॅडम असतील किंवा अभय शिंदे सर असतील, आपण सर्वच जण असतात काय, की या दृष्टीने ब्रीफ करावं सरांना, किंवा तुम्ही आपल्याला जे मोठं सेशन घ्यायचं त्या सेशन मध्ये प्राधान्याने हे 2-3-4 विषय समोर ठेवा आणि त्या दृष्टीने आता काही विषय सुचवता आले तर सुचवा सरांना. बरोबर आहे. एक लाईन आपल्याला ठरवता येईल आणि हा, त्या line. लाईन आपल्याला जाता येईल, काही अडचण येस. सर मला एक थोडंसं विचारायचं होतं. हो. ठीक आहे, ऐकू येते ना सर? येतं येतं सर, काही ठीक आहे. अडचण आता आपण इतिहास किंवा धर्म किंवा त्याचबरोबर आपण प्रार्थनेच्या ॲपबद्दलची माहिती दिली. हो. तसं आपल्याला काही भाषा, सायको अनालिसिस किंवा पुढे जाऊन साहित्य आणि सायको अनालिसिस किंवा ज्याला आपण म्हणतो की कवितेचा उद्भव कसा होतो किंवा समीक्षण कसं करायचं, या बाबतीमध्ये ॲप डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा त्याची पूर्वतयारी जरी आपल्याला करता आली, कारण आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही विभाग वेल क्वालिफाईड, म्हणजे ज्यांचं अनुसंधान कार्य डॉक्टरेट होऊन गेलेलं आहे, अशांसाठी काही अर्थात तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतले म्हणून जर त्यात काही आयडिया या साहित्य भाषाबद्दलच्या असतील, उदाहरणार्थ एस्पेरेंटो सारखी लँग्वेज असेल एखादी मिश्र भाषा, किंवा आता आपण बहुभाषी युगामध्ये वावरतो, तर अशा वेळी आपला जो टार्गेट ग्रुप आहे किंवा सामाजिक वर्ग आहे त्याला आपण कशा पद्धतीने एक सामाजिक अधिष्ठान त्यांच्या आवश्यकता पूर्तीसाठी काय करता येईल का, असं थोडंसं एक मनात होतं आपल्या. पहा करता आलं म्हणजे तसं काय सांगता आलं तर. नाही, हा विषय खूप मोठ्या ह्याच्यामधला आहे. मी खूप छोटा पार्टिकल आहे सर, की याच्यामध्ये फक्त एक कॅटलिस्ट म्हणून आपण काम करू शकू का, ही फक्त मी स्वतःचीच एक चाचपणी करतोय. म्हणजे याच्यामध्ये माझं तेवढं काही मोठं कॉन्ट्रीब्युशन नाहीये, पण मी हे सांगू शकेन की हे होऊ शकतं. तुम्ही ज्या पद्धतीने आता मला म्हणालात की तर माझ्याकडे एक ऍप आता आहे. मध्ये मी एक मोडी लिपी जी आहे आपली ती शिकण्यासाठीचा प्रयत्न करत होतो आणि हे ते ऍप आहे सर, मोडी लिपी, आणि डेव्हलप्ड बाय सीडॅक आहे. आणि सीडॅक ही आपली पुण्याची जी मोठी संस्था आहे जी याच्यावर काम करते. त्यांनाही असं वाटलं की आपला जो ऐतिहासिक ठेवा आहे तो बहुतांशी मोडी लिपीमध्ये आहे आणि मोडीचे जाणकार आज कमी झालेत. माझे आजोबा हे मोडीचे जाणकार म्हणून ओळखले जायचे आणि त्यांचं जे भाषांतर होतं त्यांनी एकदा त्याच्यावर त्यांचा ठप्पा पारा वडगावकर म्हणून टाकला की मग ते मान्य करायचे लोक की हे बरोबर भाषांतर झालं असेल कदाचित. तर आता मोडीचे जाणकार आता सध्या नाही आहेत आणि जुन्या ज्या इनामी जमिनींचे जे दस्तऐवज आहेत ते मोस्टली सगळे या मोडी लिपीमध्ये आहेत. तर अशा पद्धतीची आपली काळाच्या कसोटीवर उतरलेली जी भाषा आहे ती म्हणजे आपली देवनागरी स्क्रिप्ट आहे. कित्येक वर्षांपासून आजही त्याच्यामध्ये तसे काही बदल झालेले नाहीत, कारण काय, ती काळाच्या कसोटीवर उतरलेली देवनागरी लिपी आहे. आणि मग जसं आपण म्हणालात की संस्कृत भाषेतलं जे काही वाङ्मय आहे ते सगळं त्या देवनागरी लिपीमध्ये आहे. तर मग ती कशी डेव्हलप झाली आहे, तर त्याच्या बद्दलचं जे एक व्हॉइस कल्चर आहे ते आपल्याला सांगता येईल की याच्यामध्ये पॅलेटल्स कोणकोणते आहेत, ट ठ ठ ठ, काय जे त्याचं हे आहे, त थ ध ध कुठं काय आहे, ओष्ठ व्यंजन कोणकोणते आहेत, लॅबियल्स कोणकोणते आहेत, आपण ओठांनी ओठ मिटल्याशिवाय प फ ब भ हे जे आहेत ते लॅबियल्स, अशा पद्धतीने हे जे काही त्याचं एक जे हे आहे हे पहिली, दुसरी, तिसरी या विद्यार्थ्यांना सुद्धा कळत नाही. आणि मग कंठव्य कोणते त्याच्यामधले हे आहेत, स्वर कुणाला म्हणायचं, याच्यासाठीच काही जर का आपण करू शकलो तर अशा पद्धतीची ऍप डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होऊ शकेल. कवितेची समीक्षा किंवा एखाद्या साहित्याचं आकलन आणि त्याबद्दलची आपली समीक्षा मांडणं याच्यासाठी ऍप डेव्हलप होणं तर खूप अवघड आहे तसं, कारण एका ठोकताळ्यामध्ये आपल्याला हे बसवता येत नाही. हे त्याच्या एक्सप्रेशनवर डेव्हलप हे आहे, त्याच्या पूर्व अनुभवांवर ते कदाचित अवलंबून असू शकेल. पण स्क्रिप्ट या भाषेवर तुम्ही करू शकाल. म्हणजे
मोडी ही स्क्रिप्ट घेऊन तुम्ही करू शकाल, पाली ही स्क्रिप्ट घेऊन तुम्ही करू शकाल, त्याच्यानंतर देवनागरी लिपी घेऊन करू शकाल आणि याच्यामधलं डेव्हलपमेंट असे होऊ शकते. किंवा वृत्त आणि छंद हे जे आपण मराठी भाषेमध्ये शिकवतो की शार्दूल विक्रीडित हे जे वृत्त आहे ते मग कशा पद्धतीने येतं आणि मग आपलं ते रामरक्षेमधला रामो राजमणी सदा विजय ते रामम रमेशम भजे हा मंत्र आपण सांगतो की 19 अक्षरच आहेत आणि 19 अक्षर एका ठराविक सिक्वेन्सनीच मग ते येतात. अशा पद्धतीच्या ज्या छंदोबद्ध वृत्तबद्ध आहेत त्यांची वृत्त ओळखण्याचं ऍप तुम्ही करू शकाल. सर, येस सर. गुड टू सी यू आफ्टर सो मेनी डेज. खरं तर आपण आपली ओळख जी होती आकाशवाणीमध्ये होती, त्याच्यानंतर आता आपण तुम्हाला समक्ष बघतोय. खरं तर आता प्रश्न असा आहे की ऑलरेडी विद्यापीठामध्ये इन्फॉर्मेशन सेंटर आहे बचत जसं म्हटलं त्याप्रमाणे. मग तुमचा रोल यामध्ये काय आहे हा माझा प्रश्न आहे की व्हॉट रोल यू विल बी प्लेइंग हिअर. काही रोल नाही सर, नथिंग काही नाही. फक्त हे कोलॅबरेशन करून हा इनोव्हेशनचा अवेअरनेस क्रिएट करणे हा फक्त माझा रोल आहे बस. याच्यापेक्षा दुसरा रोल असा काही नाही. आणि हे कशासाठी मी करतो माझाही स्वार्थ सांगतो की इनोव्हेशन अँबॅसिडर म्हणून 1 वर्षासाठी म्हणजे गेल्या ऑक्टोबर मध्ये इनोव्हेशन अँबॅसिडर म्हणून ते एक सर्टिफिकेट मला मिळालं. ते पुढच्या ऑक्टोबरला ते लॅप्स होणार थोडक्यात. मग या दरम्यानच्या कालावधीमध्ये मला या विषयाला अनुषंगिक मी काय काय कामं केलेत हेही मला वर माझ्या रिपोर्टच्या स्वरूपात मला तिथं दाखवायचं आहे. म्हणून मी हा विषय घेतलाय की HEI जे आहेत त्यांचं अवेअरनेस मी करून देईन. नेटवर्किंग ऑफ हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आणि तिथे इनोव्हेशन इकोसिस्टम बद्दलची अवेअरनेस क्रिएट करणे हा फक्त माझा त्याच्यामधला विषय आहे. गरज पडली तर त्याची मेंटरशिप घ्यायला सुद्धा हरकत नाही. आपल्याकडे अटल टिंकरिंग लॅब आहे आर्य चाणक्य शाळेला, तर तिथेही मी 2-3 वेळेस डिझाईन थिंकिंग मी 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांना तिथे शिकवले. डिझाईन थिंकिंग जो विषय मी इकडे मांडला आता आणि परवा मी सायन मुंबईच्या KJ सोमय्याला घेतला तो विषय. पण तो मी आपल्या सेम पीपीटी जी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना दाखवली तीच पीपीटी मी 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांखाली तयार केली होती. तीच पीपीटी मी तिकडे दाखवली सर. काही फरक पडला नाही. बरं, माझं असं म्हणणं आहे खरं तर सरांची परवानगी घ्यायला हवी. पण एक विषय असा मानतो की आपण म्हणतो की फॅकल्टीसाठी हे सगळं घ्यायला पाहिजे. फॅकल्टीचं काय म्हणतात त्याला की जे काही करायचे आहे प्रबोधन वगैरे करायचे ते करायला हवं. माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांसमोर जर आपण पोहोचलात या दृष्टिकोनातून किंबहुना तुमचा जो विद्यार्थी वर्गाचा त्यांना असं निर्माण केलेला आहे तोही यामध्ये असे 2-3 विद्यार्थी तुमचे असतील जे की अगदी गावातून आलेले असतील, त्यांचा गावातला बॅकग्राऊंड आहे, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही मिळून एकत्र येऊन जर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं उद्बोधन केलं तर मला वाटतं त्यातून काहीतरी आपल्याला भेटेल. सर याच्यावर भाष्य करतील. सर हॅलो सर, आणखी एक आता आपण वारंवार शब्द उच्चारताय तो स्ट्रक्चर इंजिनिअरिंग सारखा. तर आपल्याला माइंड मॅपिंग हा जो प्रकार आहे, माइंड मॅपिंग, उदाहरणार्थ समजा एका कादंबरीचं माइंड मॅपिंग करून मी त्याचं पूर्ण कथानक केलं तर त्याचं पेटंट म्हणण्यापेक्षा त्याचे स्वत्वाधिकार काय मिळू शकतात काय, म्हणजे विद्यार्थ्यांना ते चांगलं जाईल त्याच्या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या वेब सिरीजमध्ये किंवा एखाद्या TV सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये वगैरे बऱ्याच वेळा आपल्याला डायलॉग रायटिंग, क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये येतं किंवा ज्याला आपण स्क्रिप्ट रायटिंग म्हणतो, त्याचे खूप सॉफ्टवेअर निर्माण झालेले आहेत. तर त्या स्क्रिप्ट रायटिंगसाठी एखादं ॲप तयार करता येईल का, म्हणजे असं थोडंसं ज्याला भाषा आणि साहित्य आणि त्याचा वेल्थ साठी उपयोग असं काही जमेल का, म्हणजे असा प्रयत्न केला तर जमेल का आपल्याला? हा विषय चांगला आहे सर. तुम्ही जो पेटंट म्हणलात हा विषय पेटंट मध्ये येत नाही, फक्त तो कॉपीराईट मध्ये येतो. म्हणजे ज्याला आपण कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि पेटंट असं म्हणतो. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचे हे 3 स्ट्रीम्स आहेत की ज्याच्यामध्ये पहिला कॉपीराईट आहे, दुसरा जो आहे तो ट्रेडमार्क आहे आणि तिसरा जो आहे तो पेटंट आहे. पेटंट इज अ कम्प्लीट स्पेसिफिकेशन ऑफ ए प्रॉडक्ट आणि त्याला कुणीतरी दुसऱ्याने मॅन्युफॅक्चर करू नये
म्हणून आपण त्याच्यासाठीची घातलेली बंधन आहेत. समजा तू मॅन्युफॅक्चर केलं तर त्याच्यासाठीचं कॉम्पन्सेशन तुम्हाला देणं गरजेचं आहे. वॉल्टर हंट या नावाचं एक सायंटिस्ट जे होऊन गेले, त्यांचं सेफ्टी पिन नावाचं एक साधं उदाहरण आहे. जी सेफ्टी पिन आज आपण वापरतो, 1849 सालचं त्याचं पेटंट आहे. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीचं सुद्धा पेटंट होऊ शकतं, हे फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे. कॉपीराईट ज्यावेळेस आपण असं म्हणतो, तर तुम्ही जो आता विषय सांगितला, तर चित्रपट आणि चित्रपटांमध्ये जे काही कॉपीरायटिंग होतं, त्याच्यासाठी समजा मैं जीने नहीं दूंगा असं काहीतरी एक टायटल आपल्याला घ्यायचं आहे. पण समजा मी त्या जे कॉपीराईट जे प्राधिकृत काही त्याच्या अधिकारी असतील, त्यांच्याकडे जाऊन मी याचा कॉपीराईट घेतलेला आहे, की मैं जीने नहीं दूंगा या नावाचं माझ्याकडे कॉपीराईट आहे. दुसऱ्या एका निर्मात्याला ते कॉपीराईट जर का पाहिजे असेल, तर त्यांनी त्याच्यासाठीचे पैसे द्यायचे असतात. आणि असे लाखो नावं आज कॉपीराईटच्या याच्यामध्ये पडलेले आहेत, की तुम्हाला ते नाव घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याचे काही पैसे देऊन मग त्याची रॉयल्टी घ्यायला लागते. तर हा खूप मोठा विषय आहे, की ज्याच्यामध्ये डायलॉग सुद्धा तुम्हाला हे करता येतील का, किंवा एखादं नाटक उभारायचं आहे, तर त्या नाटकासाठीचे पात्र तुम्ही टाकले तर, आणि सिच्युएशन तुम्ही त्याला दिली, तर त्या सिच्युएशन नुसार कंटेंट रायटिंग होत राहावं, की जे आजकाल डेली सोप्स जे आहेत, रोज येणाऱ्या ज्या मालिका आहेत, त्यांच्यासाठी कदाचित लागू शकतील. पण प्रतिभेच्या आविष्काराला ही कितपत करणं शक्य आहे, हा थोडासा चर्चेचा मुद्दा राहू शकतो. पण जसं शिंदे सर म्हणाले, की विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचायचंय तर पोहोचायचंय. पण पहिल्यांदा हा विषय मांडताना मी असं मांडलंय, की ट्रेन द ट्रेनर. जर ज्यांच्या मार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचतो, तेच जर का तेवढे त्या विषयाला एक्सपोज झालेले असतील, तर निश्चितपणे ते अधिक चांगल्या पद्धतीने त्याला एक नवा आयाम देऊ शकते. म्हणून मग ट्रेन द ट्रेनर हा विषय पहिल्यांदा आपण घेतो. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. स्टुडंट्सना तर आम्ही बोलतो, मी NID अहमदाबादला बोललोय, त्याच्यानंतर IIT दिल्लीच्या विद्यार्थ्याला, माझा जो विद्यार्थी आहे तो बोललाय, मी बोललो नाही. पण IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना तो बोललाय, की फ्युजन 360 मध्ये त्यांनी हे डेव्हलपमेंट कशी केली याविषयी तो बोललेला. तर हे करू शकू, म्हणजे हे 2-3 जण एका प्लॅटफॉर्मवर घेऊन हे विद्यार्थ्यांसमोर डेमॉन्स्ट्रेशन करणं अवघड नाहीये, करू शकू. ते कधीही करता येईल. बेसिक FDP च्या बद्दल बोलताना हे विषय आपण घेऊन पुढे जाऊ शकतो. ओके, थँक्यू सर. आताचा चौधरी सर बोलताय का? हॅलो. हा, चौधरी सरांनी म्यूट केले, तुम्ही बोला मॅडम. आपण बोला. हा हा. तर मग मला हे विचारायचं होतं, की मग आपण एक FDP घेऊया का याच्या अनुषंगाने सगळं? तुम्ही तो मगाशी विषय मांडला, त्याला उत्तर द्यायचं कदाचित राहिलं, की तुम्हाला जर काही क्लस्टर फॉर्मेशन करता आलं, की एक समजा परंड्याचं एक कॉलेज आहे, भूमचं एक कॉलेज आहे, अजून एक आपल्या आसपासचे लोहाऱ्याचं कॉलेज आहे, कळमचं एक, मोहेकर कॉलेज आहे, तर अशा सगळ्यांचे मिळून सुद्धा एक आपल्याला हे करता येईल. आणि तुम्ही काय म्हणतात त्याला, होस्ट इन्स्टिट्यूट म्हणून तुम्ही करा आणि बाकीच्यांना पार्टिसिपेंट्स म्हणून घ्या, असंही करू शकू आपण. अडचण. हे चांगली आयडिया आहे, चांगली आयडिया. हो. आणि इन फ्युचर जे मी मगाशी पण तुम्हाला विचारलं, की आपल्याला एक लाईन डिटेक्ट करायची समजा एकत्रित काम करण्यासाठी, तर मग तुमच्या डोक्यामध्ये अशी काय आयडिया आहे का, की इंडिव्हिज्युअली करायचं का मग असं एखादं कोलॅबोरेटिव्ह टास्क, आणि त्याच्यामध्ये मग या कॉलेजचा रोल असं काही आहे का? आणि अजून पुढं आपण फ्रॉम FDP असं म्हणते. ठीक आहे. डायरेक्टर आपले जे सब सेंटरचे आहेत, डॉक्टर गायकवाड म्हणून आहेत, त्यांच्यासोबत याच्यासाठी चर्चा झाली, तर ते स्वतःच इथे एक हे काढतो म्हणून म्हणाले, की आम्ही इथे एक त्याचा इन्क्युबेशन सेल काढू आणि आपणही त्याच्याशी अफिलिएट असायलाच बोलतोय. तर ही सगळी जी अफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्यांना आपण इथं हे करू शकू, असं त्यांचा विषय होता. आणि गायकवाड सर स्वतः ह्याच्यामधले आहेत, ते हर्बल क्रीम्स आणि बॉटनीचे बहुतेक ते तज्ञ आहेत, आणि हर्बल क्रीम्स बद्दल ते बरेचसे बोलले मला, की त्यांच्याकडे एक 50 लाखाचा एक प्रोजेक्ट होता फंडेड, की ज्याच्यामध्ये सगळ्या वैदूंना ते भेटलेत आपल्या महाराष्ट्रातल्या, आणि त्या वैदूंकडून त्यांच्याकडे असलेलं जे पारंपरिक ज्ञान आहे आणि त्याच्यावर आधारित जी आपल्या वनस्पतींमधली क्षमता आहे त्याच्यावर आधारित हर्बल प्रोडक्ट्स काही तयार केलेले आहेत आणि गुणकारी आहेत ते, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. तर हे आपण विद्यापीठाच्या सब सेंटरच्या मार्फत सुद्धा करू शकू, आणि
होस्ट इन्स्टिट्यूट म्हणून तुम्हाला या लॉकडाऊन मध्ये समजा असं काही अरेंज करता आलं तर तेही करू शकू. पण मला ते सोपं वाटतं की बजाज जे मेन इन्क्युबेशन सेंटर आहे त्याला सब सेंटर अफिलिएट असणारच आहे. सब सेंटरला तुम्ही सगळ्यांनी जर अफिलिएट राहिलं तर ही एका ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची जी आपण म्हणतोय तर ते एका ठिकाणी तयार होऊ शकेल. की समजा 3D प्रिंटर लागणार आहे तर एक 3D प्रिंटर आपल्या ATL मध्ये आलेलं आहे. ATL मधलं 3D प्रिंटर तुम्ही वापरू शकाल किंवा मग तिथे एक सेंट्रलाइज्ड फॅसिलिटी तयार होऊ शकेल की ज्या ठिकाणी हे सगळे उपलब्ध असतील. समजा आपल्याला प्रोफाईल प्रोजेक्टर लागणार आहे किंवा स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागणार आहे. अशा पद्धतीचे जे काही त्याच्यासाठीची जी इक्विपमेंट्स आहेत ती इक्विपमेंट्स तिथं लागू शकतील. आजच जो विषय आमचा झालाय की नदी आणि नद्यांचे जे प्रवाह आहेत तर नितीन पाटील म्हणून तिथे एक वॉटर अँड लँड मॅनेजमेंटला एक माझे मित्र आहे तर त्यांना मी हा विषय बोलतोय की याच्यासाठी काय करता येईल. तर हे शेवटी कोलॅबरेशनच आहे की आपण एकमेकांना कसे बोलू आणि त्यांना एकमेकांच्या पातळीवर कसे आणता येईल की बाबा एक ठराविक पिअर लेवलला आपण ज्यावेळेस डिस्कस करू त्यावेळेस हे सहज शक्य आहे. किंवा प्रोजेक्टच्या संदर्भात पण आपण कोर्सेस लाईक FTP आणि वर्कशॉप वगैरे असं ऑर्गनाईज करूया राईट. करू. हेच Yes, म्हणायचं. yes. हो हो. कसं आहे प्रायमरी लेवलला आपल्या सगळ्या फॅकल्टीजना ही अगोदर आयडिया क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणजे जे वैभव सर म्हणत होते सुरुवातीला की ज्यांना शिकवायचंय तेच तज्ञ होणं किंवा त्यांना त्यांच्या कल्पना स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ओरिएंटेशन जसं आता मॅडम तुम्ही म्हणाल की थोडं त्याला ब्रॉड रूप द्यायचं आपण की शहर किंवा तालुका किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या महाविद्यालयाला इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं का अनेकांना. तर त्याचा विचार करू आपण, त्याचा विषय नाही केला. फक्त आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपली काय गरज आहे, आपल्याकडली बलस्थानं काय आहेत. समजा आपल्याकडली जी चांगली डिपार्टमेंट्स आहेत, केमिस्ट्री, फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी, सगळे डिपार्टमेंट, बॉटनी, काही ना काही ऍक्टिव्हिटीज करतो, काही ना काही प्रोजेक्ट आपण राबवलेले आहेत. आता बॉटनीने आपला शतावरीचा विषय केलेला आहे, ज्याच्यापासून आपण स्टार्टअपचा विचार करू ते पुढे चालू काही होऊ शकतं का बघू. तर या दृष्टीने आपण आपल्या फॅकल्टीजना अगोदर या थोडं ज्याला आपण ओरिएंटेशन करणं किंवा त्यांना प्रशिक्षण देणं वगैरे अशा गोष्टी यातनं जर करता आल्या प्रायमरी लेवलला तर मग एक ब्रॉड व्ह्यू समोर ठेवून नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ स्टेज मध्ये आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात जाता येऊ शकतं. पण अगोदर आपले जे काही 20-25 लोक आहेत जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम करतात, मग ह्युमॅनिटीज मधले आहेत, सोशल सायन्स मधले आहेत, बेसिक सायन्स मधले आहेत, यांना हा कन्सेप्ट नीट क्लिअर होण्याची गरज आहे. म्हणजे आता इतकी तासभर झाली चर्चा पण ऐकतोय तर अनेक टर्म आपल्याला सुद्धा पहिल्यांदाच ऐकायला मिळतात. तर बाकीच्यांच्या समोर सुद्धा हा प्रश्न येणारच आहे. आणि मग एकदा विषय जर क्लिअर नाही झाला की आपल्याला करायचंय काय आणि आपण करतोय तर मग तिथं ब्लॉकेजेस तयार होतात आणि विषय पुढे जात नाही. आहे ते ऐकून घेतो आपण आणि आहे तिथंच विषय सोडून देतो. असं न होता आपल्या लेवलवर आपण हे सुरुवातीला आपण करून घेऊ. हे जे काही सांगतायत वैभवजी आता, आपण पाटील साहेबांशी माझं या विषयावर बोलणं झालेलं आहे. तर ते म्हणले की आपल्या स्टाफसाठी आपण ओरिएंटेशन करूया आणि मग ह्याला जोडून मग जसे आता काही विषय सांगितले की बाबा उपकेंद्रामध्ये ऍक्युपेशन सेंटर येऊ पाहत आहे, त्याला आपण अफिलिएशन करून घेणं असेल आपलं, हे भविष्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू होत राहतात. पण त्यासाठी आपलं स्वतःचं प्रिपरेशन जे आहे अगोदर ते होण्याची खूप आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीने ह्या ओरिएंटेशनकडे आपण पाहायला हवं जे आता वैभवजी आपल्यासोबत घेऊ इच्छितात. आणि म्हणून ही जी आता प्रायमरी चर्चा आपल्या 5-6 लोकांची उपस्थितीत केली त्याचं कारण हेच होतं की हा मेसेज आपल्या स्टाफ मध्ये व्यवस्थित द्यायचा आहे की आपल्याला करायचंय. म्हणजे उद्या आपण सूचना काढणार की या पद्धतीचं आपलं एक वर्कशॉप आहे 2 तासांचं वगैरे, तर आपल्याला विचारलं जाईल अनेकांकडनं की काय वर्कशॉप आहे, काय काय डिस्कशन्स होणार आहेत. तर हे आपली 6-7 जणांची जबाबदारी की बाबा यासाठी हे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण सुरुवातीला आपल्या पुरतं करूयात हे, माझं एक मत ठेवतोय. आणि नंतर हळूहळू त्याला मग आपल्या IQCच्या मार्फत एखादा वर्कशॉप ठेवणं. वैभवजी इथंच आहेत, ते कुठे जाणार नाही, तर आपण त्यांना 2-3 जर त्रास दिला तर ते काही नाही म्हणणार. मला असं वाटतं आपण अगोदर आपल्या लेवलवर करून घेऊ, एकदा एक ओरिएंटेशन करून घेऊ आणि मग तो एक्सपिरियन्स समोर ठेवून मग पुढे आपण आणखीन काही स्टेजेस वाढवायचे का त्याच्या. जसं आता RP कॉलेजमध्ये झालं म्हणतायत, त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे सरांचा, त्यांना किती रिस्पॉन्स तिथून मिळाला हा एक वेगळा विषय असेल तिथला. कारण शेवटी कसं की एखादा विषय मांडला जातो तर तो कुठेतरी ऍक्टिव्ह मोड मध्ये आला पाहिजे. आणि त्यामुळे आपण काही असे सॅम्पल्स आपल्याकडनं तयार केले हा वर्कशॉप तयार झाल्यानंतर
एक दोन ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या आपल्याकडं. मग आपल्याकडे सुदैवानं अटल टिंकरिंग लॅब आहे. मग मध्यंतरी डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स आणि डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स यांच्याशी ते क्लब करून दिलेले आहे मी. आणि त्याची चर्चा आमची सुरू झालेली आहे की ते शालेय स्तरावरचे ते विद्यार्थ्यांचे गट आणि महाविद्यालय स्तरावरचे विद्यार्थ्यांचे गट घेऊन हे छोटे छोटे प्रोजेक्ट आपल्याला अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून करता येतील का. तर त्याला वैभव सरांचं मार्गदर्शन खूप पूरक ठरणार आहे या सगळ्या गोष्टींना. मग आपण काही मॉड्यूल्स तयार करावे. काय होतं की आपले डिस्कशन्स खूप होतात आणि प्रत्यक्ष त्याची ज्याला आपण क्रियान्वयन ज्याला म्हणतो, अंमलबजावणी ज्याला म्हणतो आपण, ती कुठेतरी होत नाही. तात्विक पातळीवर सगळ्या गोष्टी राहतात आणि क्रियात्मक पातळीवर फार कमी येतात त्या. त्यामुळे ह्या आत्ताच्या ह्या चर्चेत आपण ठरवावं असं की एक रोडमॅप तयार करावा की आपल्याला आता काय करायचं आहे, कधी करायचं आहे, त्याचं एक शेड्यूल तयार करून घ्यावं सगळ्यांनी डिस्कशन करून. आणि मग त्याला किती व्यापक रूप द्यायचं हे आपल्या हातातलंच आहे. आपण ठरवू शकतो. जसं मॅडम तुम्ही आता म्हणालात की अनेक महाविद्यालय एकत्र घेऊन एक वर्कशॉप आपल्याला IQAC मार्फत कंडक्ट करता येऊ शकतो, तर हे आपल्याला करता येईल. पण आपण बेसिकली थोडा स्वार्थ विचार आपल्या महाविद्यालयाच्या या ठिकाणी करावा असं मला वाटतं की आपलं ओरिएंटेशन होण्याची आवश्यकता आहे की आपल्यामधले पोटेन्शियल्स जे आहेत, आपल्या क्षमता ज्या आहेत, आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या फॅकल्टीच्या, यांना आपल्याला ऍक्टिव्ह मोड मध्ये कसं आणता येईल एवढं मला सुचवायचं होतं. वैभव सर, मला असं वाटतं की चौधरी सर म्हणल्याप्रमाणे तुम्ही डिस्कशन मध्ये जे सांगितले, मोडलिपी बद्दल सांगितलं किंवा मराठी किंवा हिंदी भाषेबद्दल सांगितलं किंवा कॉमर्स बद्दल तुम्ही सांगितलं, तर तशाच पद्धतीने मला वाटते त्याच्यामध्येच की प्राध्यापक आणि विद्यार्थ्याला घेऊन कशा पद्धतीने प्रोजेक्ट करावे हे जर तुम्ही थोडं विस्तृत मध्ये सांगितलं, FDP मध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये सांगितलं, तर त्याच्यानुसार काय होईल की आता जे चौधरी सर म्हणले की त्याचे सगळे प्राध्यापक किंवा फॅकल्टी हे चॅनलाइज होतील त्याच्यामध्ये की आपल्याला ऍक्च्युअल विद्यार्थ्यांकडून काय करून घ्यायचंय, कुठल्या लेवलचं करून घ्यायचं हे एकदा कळून जाईल त्यांना. म्हणजे त्यांची जर लाईन अप क्लिअर झाली तर मग ते मग आपल्या महाविद्यालयात इन्फ्रास्ट्रक्चर वापरायचं का मग का सब सेंटरचं वापरायचं हे आपल्याला नंतर पुढे ठरवता येईल सर असं मला वाटतं. तर तशा पद्धतीने तुम्ही जर फॅकल्टी आता MDP आपण ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस जर तशा पद्धतीने दिलं तुम्ही माहिती तर ती जास्त मला वाटते चांगलं होईल असं वाटतं मला. ठीक आहे. मी एक दोन केस स्टडीज ज्या आहेत त्या केस स्टडीज डिटेल मध्ये मी सांगू शकेन अशा. हा चालतंय सर. म्हणजे प्रायमरी त्या लेवलला सांगितलं किंवा सायन्स मधून हे असं असं करू शकता, हो, हो. आर्ट मधून असं करू शकता, कॉमर्स वाल्यांनी असं करू शकता आणि BCA आपले कॉम्प्युटर सायन्स आहे असं करू शकता. आता जसं तुम्ही सांगितलं की कोलॅबोरेशन सुद्धा होऊ शकतं की जे ऍप तुम्हाला कॉमर्स मध्ये तयार करायचं ते आपल्याकडचे जर कॉम्प्युटरच्या प्राध्यापकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तयार केलं तर ते सपोर्टिव्ह राहील. तर तशा पद्धतीने तुम्ही सांगितलं ते सगळ्या फॅकल्टीला कळून जाईल की बाबा आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आणि विद्यार्थ्यांकडून काय करून घ्यायचं काम अशा पद्धतीने. तर मला वाटतं तशा पद्धतीने तुम्ही जर मॉडेल्स तयार करून तशा पद्धतीची माहिती जर तुम्ही तशा सगळ्याच प्राध्यापकाला दिली तर मला वाटते ते जास्त चांगलं राहील करू शकतो. काही कारण हा मुद्दा कुठून चालू होतो सर की क्रायटेरिया तिसऱ्या क्रायटेरियामध्ये IPR आहे सर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये क्रायटेरिया थर्ड मध्ये. त्यानंतर इन्क्युबेशन सेंटर आहे आणि स्टार्टअप आहे. असे हे 3 मुद्द्यावर आधी आमच्याकडे जवळपास 2-3 मीटिंग मध्ये चर्चा झाली सर. तर त्याच्यामध्ये इन्क्युबेशन सेंटर आणि स्टार्टअप वगैरे हे त्याच्यामध्येच क्लिअर कट तुम्हाला जसं मी पहिल्या मीटिंग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी क्लिअर दिले की PG लेवल ओनली असं म्हणून त्यांनी दिलेले. तर तुम्ही म्हणले होते की प्री इन्क्युबेशन सेंटर म्हणून आपण तशा पद्धतीने चालू करायचं किंवा इन्क्युबेशन नसेल तर प्री इन्क्युबेशन किंवा हे सुरुवात आहे आमच्याकडून अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर तशीच आयडिया तुम्ही जर सगळ्या फॅकल्टींना त्यावेळेस दिली तर त्यांना कळेल की बाबा आपल्याला या ठिकाणी काय काय करायचं सर, किंवा मी सायन्सचा विद्यार्थी केमिस्ट्रीचा आहे मग मला काय काय करू शकतो मी. तर तशा पद्धतीने तुम्ही जर थोडंफार डिटेलिंग मध्ये केलं तर मला वाटतं जास्त सोपं जाईल. ठीक आहे. काही अडचण महाजन सर किंवा बेरळीकर सर त्यांना कोणाला बोलायचं असेल तर. नाही आणखीन एक वैभव सर, म्हणजे त्या सत्रामध्ये आपण फक्त असं सुचवणार की नंतर त्याचा काही ज्याला आपण फॉलोअप म्हणतो की सेकंड सेशन, थर्ड सेशन, फोर्थ सेशन नंतर समजा काही आयडियाज दिल्या आणि काही समजा आपल्याकडे काही ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या असतील तर त्याचा फॉलोअप साठी आपण वेळ देऊ शकणार आहात. करू शकू. म्हणजे सध्या जोपर्यंत हा लॉकडाऊन तरी आहे तोपर्यंत तरी म्हणजे अडचण नाही वाटत आहे त्याच्यामध्ये. किंवा आपण समजा एक 4 आयडियाज सांगितल्यात आणि याच्यावरचं काही वर्कआउट तुम्ही करू शकता का असं बघा, तर त्याचा एक फॉलोअप आपल्याला घेत आहे काही वाटत नाही. येस येस ओके. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर बेरळीकर सर, महाजन सर, शिंदे सर, वायचर सर.
मला वाटते सध्या तर कोणाचे काही प्रश्न नाहीत सर. चौधरी सर, हा येस येस. मग या ठिकाणी हे करायचं का सर? हा थांबवायची का meeting? हा झाडे मॅडम. हा सर. हा मग आता हा आपण IQCच्या मार्फत आता सरांशी डिस्कस करून चर्चा करून एक दिवस ठरवू. आणि मग तो त्या किती वेळाचं असेल सेशन सर आपलं हे? 2 तासांचं ठीक आहे सर. म्हणजे हा, लोकांच्या आणि अटेन्शन स्पॅन नुसार 2 तास पुरेसे आहे. तेवढं. पुरेसे. आणि म्हणजे FDP म्हणूया की वर्कशॉप असं काय? 1 डे वर्कशॉप म्हणायला हरकत नाही. ओरिएंटेशन वर्कशॉप असं म्हणायला हरकत नाही. आपण एक ड्राफ्ट वर्कशॉप. हा आपण एक ड्राफ्ट तयार करू याचा आणि नंतर करेक्शन्स होतील त्याच्यामध्ये. मला वाटतं IQC तो ड्राफ्ट तयार करावा. मकरंद चौधरी सर आणि अभय शिंदे सर थोडी मदत करा ह्या ड्राफ्ट तयार करण्यासाठी. आणि तो एकदा व्हेरीफाय करून घेऊ आपण वैभव सरांकडनं. आणि मग तारीख साधारणतः कुठली सोयीची, शेड्यूल कसं करायचं, वर्किंग डे मध्ये की सुट्टीच्या दिवशी कसं तुम्हाला मला सोयीचा वेळ? सोमवार, बुधवार आणि शनिवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार हे 3 दिवस म्हणजे बिझी आहे. मधले दिवस मोकळा आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अल्टरनेट. हा हे 3 दिवस सोडून आपण दुपारच्या सेशन मध्ये घेऊ. सकाळचा जर आधी त्यांचा धावपळीचा वेळ असतो तर साधारणतः 3 ते 5 वगैरे असं आपण शेड्यूल ठेवू. हे चालेल ना? सगळ्यांना काही अडचण आहे का बघा सगळेजण? चालेल सर. मग आपण एक शेड्यूल तयार करू, याचं ड्राफ्ट तयार करू आणि मग तो एकदा सरांकडनं व्हेरीफाय करून घेऊ. येस सर. येस येस ओके. Right. मकरंद सर हो येस. सरांचं या ठिकाणी, वैभव कुलकर्णी सरांचं या ठिकाणी मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर, IQC कोऑर्डिनेटर बनाळे मॅडम, त्याचप्रमाणे नायक कोऑर्डिनेटर वायचळ सर, बेरळीकर सर, महाजन सर आणि शिंदे सर या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि पुढचं शेड्यूल चौधरी सरांबरोबर डिस्कशन करून मग कुलकर्णी सर तुम्हाला मी सांगतो सर. मला असं वाटतं की आता वैभव सर लेफ्ट झाले तरी चालतील. आपण एक 5 मिनिट थांबू सगळे. येस येस येस. बरं ओके थँक्यू सर. हा एवढ्यासाठीच म्हटलं मी, एवढ्यासाठीच थांबूया म्हटलं सगळ्यांना 5 मिनिटांसाठी की लगेच याचं शेड्यूल तयार करून घेऊ आपण. त्यांना वेळ आहे सध्या. ह्या आठवड्यातलीच जर तारीख करता आली एखादी तर ती आपण ठरवावी. आणि लगेच मी साहेबांशी बोलून त्याला अप्रुव्हल घेतो. आपण फायनल करून टाका. त्याच्यामध्ये संस्थेला इन्व्हॉल्व करायचे की नाही हे नंतर विषय बघू आपण कसं करायचं काय. तुम्हाला काय वाटतं, संस्थेला इन्व्हॉल्व करायचं का आपल्या पण करायचं? आधी आपल्या लेवलला करावं असं मला वाटतंय. यासाठी संस्थेला म्हटलं मी की याच्यामध्ये समजा काही इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी येतील. समजा काही आपल्याला उद्या काही जास्तीचं काही इक्विपमेंट परचेसिंग असेल, इंटरनेट फॅसिलिटी वाढवणं असेल, आणखी 10 गोष्टी असतील. तर त्यासाठी कसं असतं की आपण म्हणणं एखादी गोष्ट आणि बाहेरच्या आता हे जे काही सांगत होते हे आपण त्यांना संस्थेला इतक्या व्यवस्थितरित्या नाही सांगू शकत. त्यामुळे जर अण्णा पाटील साहेब कोणीही त्यात असतील तर सोयीचं जाईल. जर फक्त आपल्यावर प्रेशर येतं कामध्ये. काय होतं बऱ्याचदा की संस्थावाले आले की मग आपण मोकळेपणाने बोलत नाही, असं होतं बऱ्याचदा त्यामध्ये. त्यामुळे बघा म्हणजे मॅडम काय वाटतं? अवघड प्रश्न आहे. दोन्ही बाजू आहेत ना म्हणजे. पण म्हणजे आता आपण कोर टीम आहोत तर आपली थोडी जबाबदारी असेल की हे डिस्कशन प्रॉपर झालं पाहिजे. आज जरा चिखले सर वगैरे असले तर बरं झालं असतं या चर्चेमध्ये. मला जरा लेट लक्षात आलंय. तर ठीक आहे, हरकत नाही काही. सगळ्यांना आपण काय करू ते सगळ्यांना व्यवस्थित ब्रीफिंग करू. आपण आता 5-6 लोक याच्यामध्ये जे आहोत काय त्यांनी सगळ्यांपर्यंत हा विषय नीट व्यवस्थित पोहोचवणं. सायन्स मध्ये काही लोकांनी पोहोचवावा, आर्ट्स मध्ये काही लोकांनी पोहोचवावा, कॉमर्स मध्ये काही लोकांनी पोहोचवावा. डिस्कशन्स प्रॉपर व्यवस्थित करावं म्हणजे एक माइंडसेट तयार होईल सगळ्यांचा. आणि साहेबांना बोलतो मी, इन्व्हॉल्व होतील ते काय जॉईन होतील. आता हे बाहेरची मंडळी असताना काही कोणी काही बोलायचा प्रश्न येत नाही. सर बोलू का सर? हा बोला बोला.
सर यामध्ये जे आहे आपण म्हणतोय की काही इन्स्ट्रुमेंट्स लागणं वगैरे किंवा मग काही फंडिंग लागणं वगैरे हा कधी विषय येईल ज्यावेळेस इनोव्हेटिव्ह आयडियाज येतील. म्हणूनच म्हणलं मी की मगाशी की इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्याकडून म्हणजे तो 40 नंतर येणं फार अवघड गोष्ट आहे. 40-45 नंतर या इनोव्हेटिव्ह आयडियाज मुलांकडूनच येणार आहेत. आणि त्याच्यामुळे मुलं आता जरी आपली आजची असली मुलं तरी त्यांच्याकडून सुद्धा येऊ शकतात इनोव्हेटिव्ह आयडियाज, असं काही नाही. म्हणून आताच त्याची आवश्यकता नाही फंडिंग वगैरेची काही गोष्टी. त्यामुळे आता सध्या जे आहे की आपण फक्त फॅकल्टीचं ओरिएंटेशन करूयात आणि मग फॅकल्टी जाऊन मग विद्यार्थ्यांचं उद्बोधन करेल. त्यातून काय येते का बघूयात आपण विद्यार्थ्याकडून, की ठीक आहे विद्यार्थ्याकडे हा एक मोठा चांगला एक व्ह्यू आहे की बाबा आम्ही हे असं करू शकतो, मग त्याला आपण जोडून देऊ असं करता येईल. पण सध्या जो आहे ते अगदीच सीड लेवलला सुद्धा नाहीये हा जो काही म्हणतोय तो. बरोबर आहे तो. बरोबर आहे. चालतंय आपण आपल्या फॅकल्टी लेवलवर करू. फक्त कुठल्या दिवशी करायचं एकदा फायनल करून घ्या. आताच ठरवून टाका कधी घ्यायचं ते. सर आपल्या पूर्ण कॉलेजची काही एखादी मीटिंग घ्यायची आवश्यकता आहे का मग? नाही काही आवश्यकता नाही ना. आपण एक शेड्यूल ठरवायचं. एक 4-5 दिवसांचा अवधी त्यात द्यावा आपण. त्याचं एक डिझाईन तयार करून घ्यावं आणि मग ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू, सगळ्यांना कंपल्शन करू याच्यामध्ये जॉईन होण्यासाठी. सगळ्यांचा बघायचं का सर? हा म्हणजे 11-12 आज गुरुवार आहे ना, आज शुक्रवार आहे ना? शुक्रवार सर. आज शुक्रवार आहे. आज कसं काय घेतलं त्याने मग? शुक्रवारी तर चालत नाही. आज शुक्रवार काय दुपारी सांगितलं होतं त्यांनी. आपण आज सुट्टी आहे. आज सुट्टी आहे सर. सुट्ट्या बुधवार वगैरे चालेल ना मग सर? येता बुधवार वगैरे त्यांना त्या दिवशी वेळ मिळेल. हा चालेल. एखादा आठवडा शिल्लक ठेवावा ना आपल्या हातामध्ये. आपल्याला एक डिजिटली तयार करावं लागेल ना डॉक्युमेंट तयार. एक डिजिटल डॉक्युमेंट तयार करावं लागेल आपल्याला याचं. वन डे शनिवार रविवार असं धरून. हा चालेल, हरकत नाही. शनिवार रविवार काही हरकत नाही. म्हणजे पूर्ण आठवडा मिळतो आपल्याला. हा आपल्याला डिस्कस करून एक हे ठरवून घ्यावं लागेल ना काय काय मुद्दे काय काय नाही. म्हणून त्यांना म्हणलं होतं की चौधरी सर, हो जर आपल्याला त्याची PDF किंवा डॉक्युमेंटेशन करायचं असेल तर त्यांनी जे जे नावं सांगितले MIRC किंवा HRD मिनिस्ट्री त्याची लोगो लागतील आपल्याला बरं का. प्रमाणपत्र तयार करायला सुद्धा. मकरंद सर त्यांच्याशी बोलून घ्यायचं. बर चालतं सर. म्हणजे डिजिटल वर काय लोगो वापरायचे का कुठले काय नाही. जसा कॉलेजचा लोगो येईल तसा त्यांचा कुठला लोगो घ्यायचा असेल तर तो त्यांच्याकडनं मागवून घ्यावा. येस सर. तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आज उद्या. येस. हा आणि आज उद्या 2 दिवसामध्ये शनिवार रविवार कुठला जो दिवस ठरवू आपण ना, त्याचं एक डिजिटल बॅनर तयार करा त्याचं. येस. हा आणि ते तयार करून अगोदर एकदा आपल्या लेवलवर व्हेरीफाय करू आणि संस्थेला सांगू असं असं ओरिएंटेशन करू ते म्हणून. आपण सांगावं तर लागेल त्यांना करणार होत ना. कल्पना तर आपण आपलं फायनलाइज झालं की त्यांना नंतर तुम्ही इंटिमेट करा मग तशा पद्धतीने. हा संस्थेला सांगू तर ते समजा म्हटले आम्हाला जॉईन व्हायची इच्छा तरी राहते. आपण आग्रह राहू दे. चालतंय ना ते म्हणतील तसं. हो बोला मॅडम. मला वाटते आपण 2 घ्यावेत यांच्याकडून. एक FDP अंतर्गत जर काही घेता आलं तर म्हणजे आता हे तर FDP होऊ शकेल ना. FDP झाला. ओरिएंटेशन हो FDP झाला. FDP आणि एक वन डे वर्कशॉप असं जर 2 ऍक्टिव्हिटी घेता आल्या तर मग ते अजून जास्त फायद्याचं होईल म्हणजे आपल्याच कॉलेजसाठी फक्त. पण हे 2 अंतर्गत एकदा तुम्ही बोलून बघा त्यांना. बघा ना फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत काय वन डे वर्कशॉप असंच व्हायला ना. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम नाही IQSC आपल्या कॉलेजची IQSC आणि त्यांची इन्स्टिट्यूटची काय असेल ती काय हे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत वन डे वर्कशॉप करतायत.
नाही चौधरी सर, हा मॅडमला म्हणायचं की IPR इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स वर एक पाहिजे ना सर आपल्याला. हा तो वेगळा घेऊन आपण. हा मी तेच म्हणते मग हे दोन घ्यावेत असं म्हणते हा याच्या- म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट वरचा जो वर्कशॉप आपल्याला हे घ्यायचं आहे, वर्कशॉप म्हणा किंवा एखादं उद्बोधन घ्यायचंय, ते सेपरेटच करून ह्याच्यामध्ये कशा. हो पण त्यांना बोलत असताना की आताच दोन्ही बोलून घ्यावं असं म्हणते. ते बोल त्यांना ते मकरंदनी प्रायमरी लेवलवर बोललेले तसं ते होय म्हटले, त्यांना घ्यायला हवं आपण ते. घेतो म्हणजे सर. हा हे आपली डेट कशा पद्धतीनं हे होती त्याच्यानुसार करू म्हणजे होतं. हे संपलं की ते करू आपण. हा हा राईट राईट चालेल. हे संपलं की ते करू. हा आणि आपला AQR साहेबांकडे दिलेला आहे प्रिंट आउट काढून 19-20 चा. हा साहेब पाहतो म्हटले ते, त्यांचं पाहून झालं की मग काय त्यांचं मत येतं. कोणाचा प्रिंट आउट काढली प्रोफेसरांचा. हा प्रिंट आउट मी पाहिली, सकाळी चेक केली, कॉलेजला गेलो होतो. हा 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 आडवी प्रिंट आउट काढल्यामुळे काही मॅटर आणखीन वाढले त्याच्यात आलंय, पण काही क्लिअर कट दिसत नाही. बरं मला एक विचारायचं आहे, त्यातले जे वेबसाईट लिंक दिलेले आहेत त्यातल्या, हा. त्या ओपन करून पाहिलेले आहेत सगळे. हो हो पाहिले. ओके ओके एकदा ते साहेबांकडे चेक. सातव्याचं फक्त मला नीट दिसत नाही, तर शिवाजी म्हणतोय त्याच्याकडे ओपन होतंय ते. म्हणजे अजून जर कुणी सातव्या क्रायटेरियाचं जर ओपन करून बघितलं आणि झालं तर मग ते त्याचे सॉल्व्ह होते. ओके मी एकदा चेक करून पाहतोय. हा हा तर ते झालंच आहे अपडेट असं शिवाजीचं म्हणणं आहे. माझ्याकडे फक्त कसं सुरुवातीला झालं नसल्यामुळे ते तसंच दाखवतंय असं त्याचं म्हणणं आहे. पण त्याच्याकडे ओपन होतंय आणि बाकी अजून कुणी ओपन जर करून बघितलं तर बरं होईल. सातव्याचं फक्त चालेल मी बघतो, सगळे ओपन मी ओपन करून पाहतो सात. आणि ठीक आहे, आता हे डिस्कशन बरंच झालंय आपलं. आता हे एकदा याच्यावर जरा वर्कआउट करू आपण थोडस हे आताच्या प्रोग्रामवर. किती आता मला काही फार क्लिअर झालं नाही सगळ्या डिस्कशन मधून आपण किती करू शकू काय नाही, पण ठीक आहे सुरुवात तर होईल. समजा काय आयडियाज आल्या. त्यांचं म्हणणं असं होतं की अगदी वरपर्यंत सगळी आपल्या संपर्कातली माणसं आहेत बसलेली, आणि समजा काही आपण प्रोजेक्ट प्रपोजल्स प्रॉपर देऊ शकलो तर आपल्याला फंडिंग होऊ शकते असं त्यांचं म्हणणं होतं. तर ठीक आहे, काय करता येईल पाहू आपण. चालतंय, आपण काय करू, सगळ्या यांच्या समोर प्राध्यापकांसमोर ठेवल्यानंतर कोणाकडून काय काय आयडिया येतात बघू नसतं. हा आणि आपल्या विशेषतः ह्युमॅनिटीज मध्ये, सोशल सायन्स मध्ये आपला जो शेतकऱ्यांचा जो हे आहे प्रोजेक्ट चालू, शेतकरी मित्राचा काय ह्याला काही इकडे आणता येईल का असं एकदा बघायला, ते जरा चर्चा करायला पाहिजे. जरा तो मी त्याविषयी चर्चा केलेली सर त्यांच्याबरोबर, सरांना सांगितलेले सुद्धा ते सांगितलेले. तर ते म्हणले त्याची तुमचं कसं वर्क आहे ते मला बघू द्या, त्याच्यानुसार आपण ते कशामध्ये बसते हे ठरवू म्हणले होते मला. हा आणि आपल्याला जे दोन शॉर्ट टर्म कोर्स नाही आपल्याला हे जे फूड प्रोसेसिंगचं जे मिळालेलं आहे मान्यता, हा आणि आता सॅटेलाइट सेंटरची सुद्धा आपली सकारात्मक शिफारस गव्हर्नमेंट विद्यापीठाने गव्हर्नमेंटकडे केलेली आहे. हे दोन्ही तिथे डॉक्युमेंट्स त्या दिवशी डिस्कशन मध्ये ठेवू त्यांच्यासोबत. वाटलं तर माझं म्हणणं काय, आता जे प्रोजेक्ट ज्यांना मिळतात त्यांना एकदा पर्सनली कॉन्टॅक्ट करू द्या सर. त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये काय ते आयडिया त्यांना क्लिअर होईल वैभव सरांना, त्याच्यानुसार मग त्या दिवशी ते अजून जास्त विस्तृत सांगू शकतील. चालेल आपण सगळ्यांशी बोलू. हा आपण हा विषय आता स्टाफ पर्यंत व्यवस्थित पोहोचवला पाहिजे. मला असं वाटतं की एक डॉक्युमेंट तयार करावं. मॅडम करता येईल का डॉक्युमेंट एखादं तयार? डॉक्युमेंट म्हणजे हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे काय नेमका, ह्याच्यातनं ह्याचे गोल्स काय, त्याच्यातनं काय साध्य करायचंय आपल्याला, आपण आपलं सहभाग काय अपेक्षित आहे त्याच्यामध्ये, असं जर एक डॉक्युमेंट तयार केलं तर ते सर्क्युलेट करू ग्रुपवर आणि सगळ्या HODs न बोलू आपण व्यवस्थित. चालेल ठीक आहे. मी माझं करून तुम्हाला पाठवतो. हा पाठवून द्या तसं. आणि मग तुम्ही मकरंद सर, अभय सर तुम्ही बसून वायचळ सर एक असं डिजिटल डॉक्युमेंट तयार करा ज्याच्यामध्ये सगळे बॅकग्राऊंड वैभव सरांना बोलतो, त्यांना काय अपेक्षित आहे ते बघतो. आपल्याला काय ते फायनल करावं लागेल. हा हो ना. बरोबर. त्याच्यानंतर मग ते तयार करू शकतो. येस एकच तयार करा, आपण शेअर करा एकदा आपल्याला आणि तुम्हाला पाठवतो. चालतंय. ओके ठीक आहे, भेटूया मग. चालतंय. शिंदे सर काही बोलायचं का? नाही ओके.
चालेल ना मग असं याच्यावर. चालेल. चालते चौधरी सर, मग मी एकदा वैभव सरांशी बोलून घेऊन मग परत एकदा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो. हा, फक्त वेळेत करा, फार वेळ जाऊ देऊ नका. नाही 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 सर, त्यांच्या वेळेनुसार घेतले सर. त्यांना त्या दिवशी वेळ नव्हता असल्यामुळे आपण थोडं लांब बोलायचं, दुसरं काही नाही सर. येस येस. हा? Yes. त्यांच्याशी बोलून मग तुम्हाला सांगतो सर तसं मग. ओके. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.